नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आगामी 4 जून 2023 ची जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे या दृष्टिकोनातून परीक्षेला जाता जाता हे लेक्चर आपण या ठिकाणी आज यूट्यूबच्या माध्यमातून घेणार आहोत। या आधीच्या सुद्धा 30 एप्रिल 2023 च्या कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा परीक्षेला जाता जाता या प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर जे काय ते यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेलं होतं। तर आता पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 4 जून 2023 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर या ठिकाणी एक प्रकारे कोणत्या घटकांना अधिकाधिक या ठिकाणी विचार घेणं आवश्यक आहे या अर्थाने असणार हे परीक्षेला जाता जाता हे लेक्चर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर लक्षात घ्या की जसं मी मागच्याही एक प्रकारे कंबाईनच्या पूर्वच्या एक्झामच्या वेळेस परीक्षेला जाता जाता या लेक्चरमध्ये सुस्पष्ट केलेलं होतं की जेव्हा आपण या ठिकाणी अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करत असताना सुद्धा आपला संपूर्ण अभ्यास झालेला आहे असं आपल्याला कधीही वाटत नाही। का? कारण की आपल्याला कुठं ना कुठं असं मनामध्ये धाकधूक असते, मनामध्ये शंका असते की एक प्रकारे या ठिकाणी आपला अभ्यास कोणत्याही घटकांच्या अनुषंगाने राहिला तर नाही आहे ना, किंवा काही बाबतीत या ठिकाणी तो कमी पडला तर नाही आहे ना, तर त्याची कुठेतरी या ठिकाणी योग्य प्रकारची उजळणी व्हावी या हेतूने या ठिकाणी परीक्षेला जाता जाता या लेक्चरचा विचार जो काय आहे तो या ठिकाणी आपला करता येऊ शकतो। आता मी याला रिव्हिजन म्हणेन किंवा उजळणी म्हणेन असं का म्हणतोय, का तर एक प्रकारे या ठिकाणी आपण त्याची कुठेतरी या ठिकाणी चाचपणी करतोय किंवा आपला अभ्यास जो काय आहे तो संपूर्ण अर्थाने झालेला आहे का नाही याची चाचपणी याचं परीक्षण या ठिकाणी आपण करतोय। जसं बऱ्याच वेळा या ठिकाणी म्हटलं जातं की दिवसभर जो काही आपण अभ्यास केलेला आहे तो संध्याकाळी झोपण्याच्या आधी अर्धा तास आठवून घ्यावा, तशा पद्धतीने या ठिकाणी आपण परीक्षेला जाण्याच्या आधी परीक्षेला जाता जाता आपल्या राज्यव्यवस्था किंवा पॉलिटिक्सच्या अनुषंगाने कोणता घटक आपला विसरून राहिला तर नाही आहे ना, किंवा आपण कोणत्या घटकाकडे दुर्लक्ष केलं तर नाही आहे ना याची चाचपणी करण्याच्या हेतूने एक थोडीशी या ठिकाणी आपण पुनर्पाहणी जी काय आहे तो या सब्जेक्टच्या अनुषंगाने तर या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लेक्चरच्या माध्यमातून घडवून आणणार आहोत। तर मी या ठिकाणी वेगळं काही सांगणार आहे अशातला भाग नाही आहे। मी त्याच गोष्टी सांगणार आहे की ज्या आत्तापर्यंतच्या संबंध संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या पातळीवर स्पष्ट करून मी सांगितलेल्या आहेत। आता एक लक्षात घ्या की संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या पातळीवर अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नांच्या माध्यमातून किंवा इतर परीक्षांच्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण जे काय आहे ते घडून आणलेलं आहे। मी तब्बल या ठिकाणी कंबाईन गट ब आणि गट क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या हेतूने जर विचार केला तर साधारणपणे 29 ते 30 भागांमध्ये या ठिकाणी हा संपूर्ण जो काही प्रश्न विश्लेषणाचा भाग जो काय तो घेतला होता। त्याच्या आधी सुद्धा घटकनिहाय प्रश्न विश्लेषण सुद्धा घेतलेलं होतं। तर साधारणपणे मी असं म्हणेन की प्रत्येक भागामध्ये 10 प्रश्न या अर्थाने जरी म्हटलं तरी 300 ते 400 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत या संबंध संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर त्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी एका या लेक्चरच्या माध्यमातून एक प्रकारे धावता आढावा घ्यायचा का, हा इथं प्रश्न इथून मांडतो। तर मी तो धावता आढावा या ठिकाणी त्या अर्थाने घेणार नाहीये। फक्त जो काही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अनुषंगाने काय काय गोष्टी आपण या ठिकाणी राहिलेल्या वेळामध्ये किंवा जाता जाता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा नजरे खालून घातल्या पाहिजेत या दृष्टीने इथं बोलणार आहे। नजरे खालून घातले पाहिजेत एवढंच मी फक्त म्हणतोय। नजरे खालून यासाठी कारण की नजर चुकीने जर आपल्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या पुन्हा एकदा नजरे खालून घालण्यासाठी आपण त्याचा विचार करण्याची गरज आहे। आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी त्याबाबत हेच म्हणेन की अगोदरच्या ज्या काही 2013 ते 22 पर्यंतच्या ज्या काही संबंध प्रश्नपत्रिका आहेत त्याच पुन्हा आपण एकदा खांगाळून पाहिल्या, त्याच पुन्हा एकदा आपण या ठिकाणी वाचल्या तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी नजरे खालून गेलेल्या आहेत। त्या नजर चुकीने जर राहिलेल्या असतील तर या ठिकाणी त्या पुन्हा एकदा आपल्याला पाहता येऊ शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि म्हणून मी या ठिकाणी सुरुवातीलाच हे सांगतोय की या संबंध ज्या काही प्रश्न विश्लेषणाचा आपण भाग घेतलेला आहे त्यात सुद्धा काही गोष्टींचा संदर्भ आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहत नाहीत, व्यवस्थित वाचत नाहीत आणि मग या ठिकाणी त्याविषयीच एखादा प्रश्न जर आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहिला की आपल्याला वाटतं की अरे हो हा मागच्या वेळेस कधीतरी विचारला गेलेला होता, किंवा परीक्षा हॉल बाहेर आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हो हा प्रश्न तर मागे कधीतरी विचारलेला होता। तर त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की त्या प्रकारचा प्रश्न किंवा तसाच प्रश्न या ठिकाणी मागच्या एका एक्झाममध्ये विचारला होता असं म्हणण्याची वेळ येऊ द्यायची नसेल आणि आपले मार्क्स जर जाऊ द्यायचे नसतील तर याचा या ठिकाणी इथं ओहापोह योग्य पद्धतीने घेण्याची गरज आहे। आणि म्हणून त्या अर्थाने मी इथं हा संपूर्ण परीक्षेला जाता जाता हा जो काही लेक्चरचा भाग आहे तो इथं घेतोय। तर असो या ठिकाणी
ज्यांची तयारी झालेली आहे त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला उजळणीच्या स्वरूपात विचारात घ्यावं. ज्यांना असं वाटतं किंवा कुठेतरी आपली नजरे खालून घालत असताना काहीतरी चुकून राहिलं असेल तर त्याही दृष्टीने त्यांनी इथं पाहायला काय हरकत नाही. तर आता पहा, या ठिकाणी पहिल्यांदा मी एक गोष्ट इथं क्लिअर करतोय की आपल्याला आपल्या राज्यसभा पूर्व परीक्षेचे जे काही कंटेंट आहेत राज्यव्यवस्था घटकाचे ते सगळे माहिती असली पाहिजेत. बहुतांश विद्यार्थ्यांना कंटेंट पूर्णपणाने माहिती नसतात. मी बऱ्याच वेळा या ठिकाणी मुलांना विचारतो की या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाचे कंटेंट कोणते आहेत किंवा सब टॉपिक्स कोणते आहेत, तर ते व्यवस्थित पूर्णतः मुलांना सांगता येत नाहीत. तर ते कंटेंट किमान पातळीवर या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवा की भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न. तर या कंटेंटवर बहुतांश जणांचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं. जनरली भारतीय राज्यघटना या सदराखाली जे जे काही येतं ते सर्व वाचलं जातं, पण सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्नांच्या बाबतीत जे काही प्रश्न येतात त्या अनुषंगाने आपल्याकडून दुर्लक्ष होतं. हे दरवेळेस जाणवणारं सत्य आहे. कारण की बहुतांश विद्यार्थी मला ज्यावेळेस राज्यसभा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास करण्याच्या विषयी बोलतात तर त्यावेळेस त्यांना हेच माहीत नसतं की सार्वजनिक धोरण आणि हक्कविषयक प्रश्न यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि मग या ठिकाणी त्याला कसं टॅकल करायचं. तर त्यामुळे मी मागच्याही संबंध व्हिडिओजमध्ये हे स्पष्ट करून सांगितलं होतं की सार्वजनिक धोरणाविषयीच्या प्रश्नांचा एरिया किंवा एक प्रकारे या ठिकाणी हक्कविषयक प्रश्नांचा एरिया आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा, कारण की त्याच्यावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे या संबंध घटकांबरोबर म्हणजे भारत आणि महाराष्ट्राच्या पातळीवरचं असणारं एक प्रकारे राजकीय स्वरूप असेल, राज्यघटनेच्या अनुषंगाने असणारं स्वरूप असेल किंवा एक प्रकारे राज्यशास्त्र आणि प्रशासन, विशेषतः प्रशासन या घटकाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न असतील, संविधानाच्या पातळीवरचे असणारे प्रश्न असतील, राजकीय प्रणालीमध्ये जे काही राजकीय प्रणाली आपली शासनाच्या 3 अंगाच्या पातळीवर पाहायला मिळते, मग ती या ठिकाणी कायदेमंडळाच्या दृष्टीतून असेल, कार्यकारी मंडळाच्या दृष्टीतून, न्यायिक मंडळाच्या दृष्टीतून असेल, तर ती सुद्धा महत्त्वाची आहे. लोकल लेवलच्या दृष्टीने लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा भाग, पंचायती राज आणि नगर प्रशासनाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. तर या सर्व घटकांच्यासह जे काही प्रश्न आपल्याकडे विचारले जातात त्यांचा संदर्भ आपण इथं योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणून त्याकरता आपल्याला कंटेंट चांगली माहिती असली पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता प्रश्नांचं प्रमाण, प्रश्नसंख्याचा जर विचार केला तर या ठिकाणी साधारणपणे राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये या राज्यव्यवस्था घटकाचे किंवा राज्यशास्त्र घटकाचे साधारणपणे 15 ते 20 प्रश्न, 20 पर्यंत मदत जात नाहीये, पण या ठिकाणी 15 ते 18 प्रश्न, 15 ते 19 प्रश्न हे आजपर्यंत या ठिकाणी विचारले गेलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे एक साधारण सरासरी रेंज जी आहे ती 15 ते 18च्या दरम्यान असते असं म्हणायला काही हरकत नाही. तर एवढे प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात आणि विचारण्यामागचा हेतू काय, तर हे सर्व घटक त्याच्यामध्ये कव्हर करूनच ते विचारण्यावर भर दिला जातो. दुसरी गोष्ट, मागील प्रश्नपत्रिकांचा टॉपिकनी आहे आढावा 2013 ते 22 पर्यंतचे सर्व प्रश्न पाहणे आवश्यक. आता पहा की या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतलेला असावा याबद्दल काही दुमत नाहीये. किंबहुना मी देखील जे काही संभाव्य प्रश्नांचा जो काही सिरीज घेतली होती तर त्याच्यामध्ये राज्यसभा पूर्व परीक्षेचे किंवा इतर परीक्षांचे सुद्धा मागील सर्व प्रश्नपत्रिकांच्या प्रश्नांचे आढावा जो आहे तो विस्ताराने घेतलेला आहे. पण तरी सुद्धा कधी कधी आपल्याकडे या ठिकाणी एखादा प्रश्न आपल्याकडून राहून जातो, तर ते संबंध प्रश्न जे काय आहे ते आपण पुन्हा एकदा पाहून घ्यावेत, नजरेखालून घालावेत की जेणेकरून आपल्याला एखादा प्रश्न या ठिकाणी मागे पाहण्यात आला होता पण तो आपल्याला योग्य पद्धतीने सोडवता आला नाही, तर त्याची अधिकची माहिती या ठिकाणी प्राप्त करण्याच्या हेतूने या संबंध प्रश्नपत्रिकांचा आढावा जो काय तो आपण घेणं आवश्यक आहे. कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न व त्याची वारंवारिता. आता वारंवारिता कोणत्या अर्थाने, तर बऱ्याच वेळा एखादा प्रश्न की जो रिपीट विचारला गेलेला असतो प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे मागच्या वेळेस त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं, नंतर त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं. विशेषतः पहा, संविधान सभेविषयीच्या टॉपिकमध्ये अनेक प्रश्न असे आहेत की ज्यांच्याबाबतचा रिपिटेशन जे काय आहे ते बऱ्याच वेळा आपल्याला झालेलं पाहायला मिळेल. मग तो संसदीय समित्यांच्या संविधान समित्यांचा असणारा भाग असेल किंवा एक प्रकारे उद्दिष्टांच्या ठरावाविषयीचा प्रश्न असेल, तर असे अनेक प्रश्न की जे या ठिकाणी रिपिटेशन बेसिसवर विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे अशा प्रकारच्या टॉपिक किंवा अशा प्रकारचे प्रश्न की जे वारंवार विचारले गेलेले त्याची वारंवारिता बऱ्याच प्रमाणात राहिलेली आहे. तर अशा प्रकारची जी काही टॉपिक आणि सर्वाधिक विचारले गेलेले प्रश्न की ज्यांची कंटिन्युटी किंवा वारंवारिता आपल्याला पाहायला मिळते, ते सुद्धा प्रश्न आपण पुन्हा एकदा पाहण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून आपल्याला उद्या परीक्षा आहे म्हणता या ठिकाणी ते प्रश्न लागलीच लक्षात आले पाहिजेत किंवा हे प्रश्न वारंवार विचारले गेले तर उद्याच्या एक्झाममध्ये तसाही प्रश्न विचारला गेला तर ते काही चुकीचं असणार नाही आहे. त्यानंतर
दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे कोणत्या? तर एक प्रकारे राज्यसेवेत घटना निर्मितीवरील प्रश्न अधिक विश्लेषणात्मक असतात. आता पहा की ज्या संविधान टॉपिकचा आपण विचार करतो, इथं संविधान कंटेंटचा विचार करतो, तर त्या संविधान कंटेंटचा विचार करत असताना संविधान सभा या दृष्टिकोनातून असणारं एक प्रकारे महत्त्व हे अधिक आहेच आहे. आणि विशेषतः राज्यसेवेत संविधान सभेवरचे किंवा राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या घटकावरचे प्रश्न हे अधिक सखोल पद्धतीने आणि विश्लेषणात्मक पद्धतीने विचारण्यावर भर दिला जातो. का? तर त्याविषयीची म्हणजे तुम्ही काल परवाची जी काय 30 एप्रिलची एक्झाम पाहिली असेल, तर त्याच्यामध्ये पण अधिक सखोलात जाऊन या घटनानिर्मितीच्या टॉपिकवरचे प्रश्न आयोगाने विचारले होते. तर राज्यसेवेला तर पहिल्यापासूनच तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. याचा प्रत्यय सुद्धा या ठिकाणी मागे आलेला आहे. साधारणपणे 2014 की 15च्या राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता की एक प्रकारे ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी या ठिकाणी बाहेर रिमझिम पाऊस चालू होता आणि तो शकून मानला गेला. अशा प्रकारचे विधान असेल किंवा जी काही संविधान सभा होती ती पुढे या ठिकाणी हंगामी संसद म्हणून विचार घेतली गेलेली होती. तर अशा प्रकारचे विधान देऊन तर ही जी काही या ठिकाणी विधानं देऊन प्रश्न विचारला गेलेला आहे, तर तो विश्लेषणात्मक स्वरूपात आणि सखोल स्वरूपात विचारण्यावर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून राज्यघटना निर्मिती प्रक्रियेचा जो टॉपिक आहे किंवा एक प्रकारे संविधान सभेचा जो टॉपिक आहे तो आपण अभ्यासला जरी असला तरी त्यातले बारकावे त्यातल्या या ठिकाणी एक प्रकारे सखोलातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुन्हा एकदा वाचणं अपेक्षित आहे. तेवढंच नव्हे तर या ठिकाणी केंद्राच्या संबंधांच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा स्वरूप देखील विश्लेषणात्मकच असतं. विशेषतः या ठिकाणी विश्लेषणात्मक कशा स्वरूपात? तर विभिन्न केंद्राच्या संबंधामधल्या असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, मग केंद्राचे कायदेशीर संबंधीच्या तरतुदी असतील, केंद्राच्या प्रशासकीय संबंधाबाबतच्या तरतुदी असतील, केंद्राच्या वित्तीय संबंधाबाबतच्या तरतुदी असतील किंवा GSTच्या अनुषंगाने असणाऱ्या नव्याने तरतूद झालेल्या गोष्टी असतील, तर या सगळ्यांच्या बाबतीत तरतुदी देऊन प्रश्न विचारण्यावर बऱ्याच वेळा आयोगाने भर दिलेला आहे. किंबहुना कधी कधी संकल्पनात्मक पातळीवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे भारतीय संघराज्य प्रणाली याच्या अंतर्गत असणारी विभिन्न प्रकारचे जे काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांना अनुसरून संकल्पनात्मक प्रश्न विचारणं किंवा अमेरिकन फेडरेशन म्हणजे रिअल फेडरेशन आणि कॉसी फेडरेशन यांची तुलना करून विचारला जाणारा प्रश्न असेल, तर हे विश्लेषणात्मक आणि संकल्पनात्मक प्रश्न या केंद्राच्या संबंधांच्या दृष्टीने किंवा भारतीय संघराज्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर ती कन्सेप्ट सुद्धा आपली क्लिअर असावी की केंद्राच्या संबंधाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला तर आपल्या सगळ्या तरतुदी माहिती पाहिजेत. मग ती कलम 249 ची तरतूद असेल, 250ची असेल, 252ची असेल, 253ची असेल किंवा 257, 58 या सर्व प्रकारच्या प्रशासकीय संबंधाबाबतच्या तरतुदी असतील, कलम 262, 263 की ज्यामध्ये या ठिकाणी आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचं वाटप किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचं वाटप स्थापन करण्याच्या संस्थेला तरतूद करता येईल, लवाद स्थापन करण्याविषयीची तरतूद असेल किंवा एक प्रकारे आंतरराज्यीय परिषदेविषयीचा असणारा भाग असेल, विभागीय परिषदांविषयीचा असणारा भाग असेल. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत की ज्यांच्यावर विश्लेषणात्मक पद्धतीने प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आता वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा एरिया कोणता आहे हे लक्षपूर्वक अभ्यासावे. आता वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा एरिया हा कोणता आहे हे लक्षपूर्वक अभ्यासण्याची का गरज आहे? का तर मी याचा संदर्भ मागच्याही 30 एप्रिलच्या एक्झाममध्ये दिलेला होता, 30 एप्रिलच्या परीक्षेला जाता जाता या लेक्चरमध्ये पण दिलेला होता. तर मी काय सांगितलं होतं मागच्या वेळेस की हा एक विशिष्ट असा एरिया आहे की जो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी विचारला गेलेला आहे कंबाईन प्रीला. कोणता? तर संविधान सभेतील समित्या वारंवार या ठिकाणी कंबाईन प्रीच्या एक्झाममध्ये याच्याविषयी प्रश्न विचारला गेलेला होता किंवा विचारला गेलेला आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य, कारण की तुम्ही 30 एप्रिलच्या एक्झाममध्ये पण संविधान सभेतील समित्या याविषयीचा प्रश्न विचारला होता आणि आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी ग.वा. मावळणकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीचा संदर्भ देऊन आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तर त्यामुळे संविधान सभेतील समित्या याच्यावरचा प्रश्न नेहमी विचारला गेलेला आहे, तो 30 एप्रिलच्या एक्झाममध्ये पण विचारला. मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, महान्यायवादी किंवा महाधिवक्ता, ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरकारी आयोग आणि इतर काही असे घटक होते की ज्याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विचारलेले पाहायला मिळतील कंबाईन प्रीच्या बेसिसवर. म्हणजे हे सर्व असे घटक होते या कंबाईन प्रीच्या बेसिसवर की ज्यांच्यावर नेहमी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. कधी मूलभूत कर्तव्यावर विचारलेला आहे, तर कधी मार्गदर्शक तत्वावर विचारलेला आहे, कधी महान्यायवादीवर, कधी महाधिवक्त्यावर, कधी ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच या पदाच्या दृष्टीने किंवा एक प्रकारे कधी ग्रामसेवकाच्या पदाच्या दृष्टीने, कधी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या दृष्टीने. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी 2017 ते 22 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कंबाईन प्रीचा जर विचार केला तर आपलं असं चित्र दिसून येईल की हा एरिया सोडून बाहेरच्या कोणत्या एरियावर या ठिकाणी प्रश्न शक्यतो आयोगाने विचारला नाही. हाच एरिया या ठिकाणी कंबाईन प्रीच्या दृष्टीने त्यांनी अधिक विचार घेतला होता.
मग तसं या ठिकाणी राज्यसेवा परिचर्चने असा काही एरिया आहे का की ज्याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत? तर त्याही दृष्टिकोनातून आपण विचार करायला काही हरकत नाही आणि याचाच संदर्भ आपल्याला आज या ठिकाणी विस्ताराने घ्यायचा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर या ठिकाणी असा कोणता एरिया आहे की जो MPSCने वारंवार या ठिकाणी विचारलेला आहे आणि 13 पासून 2022 पर्यंतच्या संबंध प्रश्नपत्रिकांचा जर आपण आढावा घेतला तर त्यावर टॉपिकवरचे प्रश्न किंवा त्या एरियावरचे प्रश्न हे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात विचारलेले पाहायला मिळतात आणि म्हणून तो एरिया आणि तो एरियाचा अभ्यास आपला कुठेतरी कमी झालेला नाहीये ना किंवा त्या एरियाचा अभ्यास करत असताना आपल्याकडून काही चुकून राहिलं तर नाहीये ना, हेच या ठिकाणी परीक्षेला जाता मध्ये आपल्याला विचार घ्यायचा आहे. कारण की सगळा अभ्यास तर करणं अपेक्षित आहे किंवा जेवढ्या आयोगाने ज्या एरियावर प्रश्न विचारलेले त्यावेळेचा एरियाचा अभ्यास करून चालणार आहे का? नाहीये. त्याला प्रथम प्राधान्य आपण देऊया, पण आपला सखोल अभ्यास, संपूर्ण अभ्यास आणि जे काही कंटेंट या ठिकाणी दिले गेलेले आहेत या सर्व पातळीवरचे जे या ठिकाणी मागाशी मी स्पष्ट केले की या संबंध कंटेंटला अनुसरून किंवा राज्यव्यवस्थेच्या संबंध सब टॉपिक्स अनुसरून, संबंध घटकांना अनुसरून आपला परिपूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. तो झालाच पाहिजे. पण जे काही वारंवार या ठिकाणी एरिया राहिलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अंतर्गत सुद्धा, तर त्या एरियाला सुद्धा आपण विसरता कामा नये. कारण की तो बेस आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असताना. का? कारण की तो एरिया जर वारंवार विचारला गेलेला असेल तर निश्चितपणे याची शक्यता अधिक असू शकते की या ठिकाणी येणाऱ्या एक्झाममध्ये पण त्याविषयीचा प्रश्न किंवा त्या एरियाविषयीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तो या ठिकाणी राज्यपालाविषयी विचारला जाऊ शकेल, राजकीय प्रणालीमध्ये तो राष्ट्रपती सुद्धा विचारला जाऊ शकेल, उपराष्ट्रपतीविषयी विचारला जाऊ शकेल, लोकसभा अध्यक्षाविषयी विचारला जाऊ शकेल, विधान परिषद अध्यक्षांविषयी विचारला जाऊ शकेल, कसाही विचारला जाऊ शकेल. असं म्हणता येणार नाही किंवा या ठिकाणी मागच्या 2022च्या एक्झाममध्ये यावेळेस प्रश्न विचारले गेले होते त्यामुळे इथं आता याच्यावर विचारले जाणार नाहीत किंवा त्याच्या आधीच्या संबंध एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारले होते आता इथे विचारले जाणार नाहीत, असं नाही. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 2013 ते 2022च्या कालखंडामध्ये जेवढे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्यामध्ये तोच एरिया आणि त्याच प्रकारचे प्रश्न विचारण्यावर सुद्धा आयोगाने बराच वेळा भर दिलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी जेव्हा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बाबतीत विचार करतो तेव्हा या ठिकाणी वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा एरिया कोणता आहे याची पुढे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि मग त्या एरियाच्या अंतर्गतला आपला अभ्यास परिपूर्ण झालेला आहे का, तर त्यातलं पण आणखीन काही राहिलेलं आहे हे अभ्यासण्याच्या हेतूनेच आपण या ठिकाणी परीक्षेला जाता या व्हिडिओचा किंवा या लेक्चरचा विचार करणार आहोत. तर मग आता पहा, मी पहिल्यांदा इथं जो संदर्भ दिलेला आहे तो या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा संदर्भ दिलेला आहे कारण की या एरियावरचे प्रश्न सुद्धा आयोगाने प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये विचारलेले. कोणता? तर व्यक्तिविशेष प्रश्न. मी सुरुवातीलाच या ठिकाणी व्यक्तिविशेष प्रश्नाचा संदर्भ का दिलेला आहे? पहिल्यांदा या ठिकाणी राज्यशास्त्र किंवा प्रशासन या घटकाचा संदर्भ का दिलेला नाही, संविधानाचा संदर्भ का दिलेला नाही, संविधान सभा किंवा घटनानिमित्तीच्या प्रश्नात नसणाऱ्या प्रश्नाचा संदर्भ का दिलेला नाही, तर त्याचं एकमेव कारण काय, तर या एरियाकडे आपलं दुर्लक्ष होतं. का? तर या ठिकाणी याचा आपण एकतर करंट अफेअर्सच्या बेसिसवर किंवा इतर दृष्टीतून विचार करतो, पण हे या एरियातले जे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने ते कोणत्याही पातळीवर करंट अफेअर्सच्या दृष्टीतून पूर्णपणाने आहेत असं म्हणायला जागा नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पहिल्यांदा याचा संदर्भ घेतलेला आहे की व्यक्तिविशेष प्रश्न जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग जसं या ठिकाणी उदाहरण स्वरूपात मी उल्लेख केलेला आहे डॉक्टर वर्गीस कुरियन, धवल क्रांतीचे जनक. तर 2013 मध्ये यांच्याविषयीचा प्रश्न आयोगाकडून विचारला गेला होता. कदाचित त्यावेळेस या ठिकाणी त्यांचं झालेलं निधन आणि त्या दृष्टीतून करंट अफेअर्सच्या बेसिसवर प्रश्न विचारला गेलेला असेल. पण डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा आत्ताच्या पातळीवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी राज्यसेवा मेन्समध्ये पण संबंध आहे. कारण की जी काही हरित क्रांती आणि धवल क्रांती हे जे काही दोन घटक राज्यसेवा मेन्समध्ये कृषीविषयक दृष्टीतून आपल्या पॉलिटीच्या GS2च्या पेपरमध्ये विचार घेतलेले आहेत, तर त्याचा विचार करता इथंही त्या पद्धतीने प्रश्न विचारला गेला तर ते काही चुकीचं होणार नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याही बाबतचा प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे आणि तो एक व्यक्तिविशेष प्रश्न होता असं म्हणता येऊ शकेल. केवळ डॉक्टर वर्गीस कुरियनच का, तर नाही, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारे लोकनायक बापूजी अने यांच्याविषयीचा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे एक प्रकारे स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे किंवा स्वतंत्र असं विदर्भाचं राज्य असावं असे मत मांडणारे, त्याचं समर्थन करणारे लोकनायक बापूजी अने यांच्याविषयीचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे. किंबहुना श्याम बेनेगल की जे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत की ज्यांनी द मेकिंग ऑफ महात्मा नावाचा चित्रपट या ठिकाणी तयार केला होता आणि त्यांच्या त्या चित्रपटाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर या श्याम बेनेगल विषयीचा प्रश्न असेल किंवा लोकनायक बापूजी अने यांच्याविषयीचा प्रश्न असेल किंवा RK लक्ष्मण जे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होऊन गेलेले आहेत
ज्यांची कॉमन मॅन नावाचं जे काही व्यंग्यचित्र आहे ते खूप मोठ्या प्रमाणात फेमस झालेलं होतं ते असेल, किंवा अटल बिहारी वाजपेयी की जे भारताचे माजी पंतप्रधान होते आणि त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न असेल. तर या सर्व पातळीवरचे प्रश्न आयोगाने व्यक्तिविशेष प्रश्नाच्या अंतर्गत विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सर्व प्रश्नांना मी मागच्या संभाव्य प्रश्न विश्लेषणाच्या व्हिडिओजमध्ये घेतलेलं आहे की कोणत्या प्रकारचे या संबंध व्यक्तीविषयीचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि एक प्रकारे या ठिकाणी त्याविषयीचा संदर्भ कशा प्रकारचा आहे, त्याचं विश्लेषणात्मक पातळीवर या ठिकाणी विश्लेषण कसं करता येऊ शकेल, या सर्वांचा आढावा मी या संबंध प्रश्नांच्या रूपाने मागच्या संबंध प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये घेतलेलं आहे. तर त्यामध्ये ते आपण निश्चितपणे पाहू शकता की व्यक्तिविशेष प्रश्न या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या आयोगाने विचारले होते आणि त्याची नेमकी चर्चा कशा पद्धतीने केली गेलेली आहे. मग आता पहा, या ठिकाणी मी थोडक्यात या डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्याविषयीचा प्रश्नाचा संदर्भ देतोय की डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या बाबतीत काय खरे नाही. त्यांना धवल क्रांतीचे जनक मानतात, बरोबर आहे. ते बहुतांशी आनंद येथे राहिले व अमूलशी जोडले होते, ऑब्विसली. कारण की जे काही या ठिकाणी डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत त्यांनी गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी जो काही दूध उद्योग जो आहे तो सुरू केला होता, तर तो त्याचे जनक म्हणून या ठिकाणी या एक प्रकारे वर्गीस कुरियन यांना संबोधलं जातं. आणि म्हणून ते बहुतांश आनंद येथे राहिले आणि अमूलशी, की जे अमूल नावाचं जे काही प्रोडक्ट आहे ते त्यांनी सुरू केलेलं होतं, ते अमूलशी जोडले होते, हेही म्हणणं योग्य आहे. ते म्हणत मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही, हेही विधान बरोबर आहे. कारण की त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस सुद्धा या विधानाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा मीडियाच्या बेसिसवर झालेली होती की ते स्वतः म्हणत की मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही. त्यानंतर त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले, परंतु मॅगसेसे अवॉर्ड त्यांना मिळाले नाही. तर हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं होतं या प्रश्नामध्ये. का तर त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण जो काही पुरस्कार आहे तो प्रदान केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे त्यांच्या या धवल क्रांतीच्या योगदानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी रॅमन मॅगसेसे अवॉर्ड त्यांना मिळालेला होता. पण इथं उल्लेख काय केलेला आहे किंवा मॅगसेसे अवॉर्ड त्यांना मिळाले नाही, तर हे चुकीचं आहे. पद्मविभूषण आणि एक प्रकारे रॅमन मॅगसेसे अवॉर्ड हे दोन्ही अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेले होते. आणि म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्यात त्यांचा मोठा हात होता, हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर एकंदरीत या ठिकाणी फक्त ड विधान चुकीचं असल्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला देता येईल की ड हे विधान खरे नाही. म्हणजे सांगायचा हेतू काय, तर एक प्रकारे या वर्गीस कुरियन यांच्या बाबतीत या ठिकाणी या संबंध जे काही ठळक गोष्टी आहेत त्या निश्चितपणाने माहिती असणं गरजेचं आहे. एक तर या ठिकाणी त्यांना पद्मभूषण यांनी सन्मानित केलं होतं. यांना कम्युनिटी लिडरशिपसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार, कार्नेगी वॅटलर जागतिक शांतता पुरस्कार, अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पर्सन ऑफ द इयर आणि वर्ल्ड फूड प्राइज आदी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे असे अनेक पुरस्कार की जे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना प्राप्त झाले होते. आणि भारत सरकारने सुद्धा पद्मविभूषण या प्रकारचा पुरस्कार त्यांना प्रदान केला होता. आणि एवढंच नव्हे तर श्याम बेनेगल, ज्यांचा मी उल्लेख मागेही केला, त्या श्याम बेनेगल यांनी सुद्धा या एक प्रकारे वर्गीस कुरियन यांच्यावर मंथन नावाचा जो काही चित्रपट आहे तो चित्रपट या ठिकाणी काढला होता. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून या वर्गीस कुरियन यांच्या कार्याचा गौरव यांनी केलेला होता. कोणी? श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून. तर एक प्रकारे अशा या व्यक्तिविशेष प्रश्नांचा संदर्भ घेत असताना अलीकडच्या कालखंडातल्या कोणत्या अशा व्यक्तिविशेष महत्त्वाच्या आहेत का, त्याचाही आपण इथं आढावा घेण्याची गरज आहे. किंबहुना या ठिकाणी या अनुषंगाने आणखीन कोणत्या व्यक्तीविषयी प्रश्न विचारला गेला आहे किंवा विचारला जाऊ शकतो, या अर्थाने सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. तर एक प्रकारे या ठिकाणी पहिला जो एरिया आहे तो मी स्पष्ट केलेला आहे की व्यक्तिविशेष प्रश्न. आता दुसरा एरियाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा एरिया मी सांगतोय की ज्या एरियाविषयीचे प्रश्न सुद्धा आपल्याला मागच्या संबंध 2013 ते 2022च्या प्रश्नपत्रिकामध्ये पाहायला मिळतील. कोणता? तर राज्य लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, आणीबाणीविषयक तरतुदी, मूलभूत हक्क, घटक राज्यांची निर्मितीचा क्रम, त्यानंतर मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, संविधान सभेविषयी सखोल अभ्यास, या अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी कायद्यांच्या पातळीवरचे विचारले गेलेले प्रश्न, या सर्व अर्थाने आपण विचार करण्याची गरज आहे. का? तर एक लक्षात घ्या की राज्य लोकसेवा आयोगाच्या एकंदरीत अध्यक्ष व सदस्यांच्या बडतर्फीविषयीचा जो काही प्रश्न आहे तो आयोगाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळेल की राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची बडतर्फी विषयीचे जे काही अधिकार आहेत ते कोणाकडे असतात या अनुषंगाने विचारलेला प्रश्न असेल. किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर असणारे निर्बंध याविषयीचा प्रश्न असेल. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर असणाऱ्या
स्वातंत्र्याच्या दृष्टीने असणारा प्रश्न असेल, तर असे अनेक प्रकारचे प्रश्न की जे राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोगाविषयीचे आयोगाने विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील, तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका काढल्या तर त्यामुळे हे जे दोन घटक आहेत, म्हणजे असं नाही किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे स्वतःविषयी प्रश्न विचारू शकत नाही असं नाहीये, तर त्यांनी कित्येक वेळा या ठिकाणी स्वतःच्या या राज्य लोकसेवा आयोगाविषयी प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे हा जो एरिया आहे संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाचा, याचा संबंध आपण कुठे जोडू शकतो, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी प्रशासन या घटकाशी जोडायला काही हरकत नाही, कारण की नागरी सेवा हा घटक या ठिकाणी प्रशासनामध्ये मोडतो, सनदी सेवा हा घटक प्रशासनामध्ये मोडतो आणि भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 14चा विचार जर केला तर या ठिकाणी नागरी सेवा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन या घटकाशी त्याचा संबंध जोडून या टॉपिकवरचे प्रश्न विचारले तर ते काय चुकीचं नाहीये आणि संविधानाच्या दृष्टीने सुद्धा याचा विचार करायला काही हरकत नाहीये. त्यामुळे प्रशासन घटक असो अथवा संविधान घटक असो, तर त्या दृष्टीने या दोन्ही आयोगांची आपली परिपूर्ण तयारी पाहिजे. त्यानंतर आणीबाणीविषयक तरतुदीविषयी सुद्धा खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले, विशेषतः आपण याबाबतची तयारी करत असताना कलम 352 पासून 360 पर्यंतच्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत, मग ती 352 मधली असेल, 353, 354, 355, 56, 57, 58, 59, 60, तर अशा या संबंध ज्या काही 352 पासून 360 पर्यंतच्या कलमांमधल्या तरतुदी आहेत त्या पूर्ण अर्थाने आपण पाहिल्या पाहिजेत. का? कारण की त्या सगळ्याच तरतुदींविषयीचे प्रश्न आयोगाने कधी ना कधी वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी परीक्षेत विचारलेले आहेत. त्यामुळे आणीबाणीविषयीच्या ज्या संबंध तरतुदी आहेत 352 पासून 360 पर्यंतच्या, त्या आपण अभ्यासल्या पाहिजेत आणि विशेषतः त्यातला बारकावा अभ्यासणं गरजेचं आहे, कारण की त्यातल्या बारकाव्यावर आधारित सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ज्या त्यातल्या 44व्या घटनानुसार झालेल्या बदलाच्या तरतुदीच्याविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत किंवा आणीबाणीविषयक तरतुदी बाबतीत 44व्या घटनानुसार कोणकोणत्या हेतूने बदल झालेले आहेत, दुरुस्ती झालेली आहे, त्यावरचे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे आणीबाणीविषयक तरतुदीचा अभ्यास करत असताना या तरतुदींचा विचार करणं तर आवश्यक आहेच आहे, पण 44व्या घटनावस्तूच्या आधारावर सुद्धा याचा विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्कांविषयीचे बहुतांश प्रश्न आयोगाने जे काय आहेत ते कन्सेप्च्युअली विचारण्यावर भर दिलेले आहेत. कधी कधी या ठिकाणी स्टेट फॉरवर्ड प्रश्न पण आहेत किंवा कोणत्या कलमाखाली कोणती तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मग एक प्रकारे या ठिकाणी कलम 29च्या अनुषंगाने असणारी तरतूद असेल, कलम 29(1) किंवा कलम 29(2)च्या अनुषंगाने शैक्षणिक व सांस्कृतिक हक्काच्या दृष्टीने असणारी तरतूद असेल किंवा कलम 23 आणि 24 विशेषतः शोषणाविरुद्धच्या हक्काच्या बाबतचा प्रश्न असेल किंवा कधी कधी कलम 21, म्हणजे आता मूलभूत हक्कांच्या पातळीवर विचार केला तर सर्वाधिक प्रश्न हे या ठिकाणी कलम 21च्या प्रश्नातून विचारले गेलेले आहेत, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्काच्या दृष्टीने विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे एक प्रकारे कलम 21 रिलेटेड असणारा भाग असेल किंवा स्वातंत्र्याच्या हक्काच्या दृष्टीने पूर्ण असणाऱ्या संबंध तरतुदी असतील किंवा शोषणाविरुद्धच्या हक्काच्या बाबतच्या तरतुदी असतील किंवा धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काच्या दृष्टीने असणाऱ्या तरतुदी असतील, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्काच्या दृष्टीने असणाऱ्या तरतुदी असतील किंवा कधी कधी या ठिकाणी घटनात्मक उपायांच्या हक्काच्या दृष्टीने असणाऱ्या ज्या काही रिट्स याचिकांविषयीच्या तरतुदी असतील, तर कंबाईन प्रीमध्ये या ठिकाणी एक प्रकारे घटनात्मक उपायांच्या हक्काच्या अनुषंगाने रिट्स याचिकांविषयीचे प्रश्न अधिक पाहायला मिळालेले आहेत. पण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मात्र या ठिकाणी रिट याचिकांपेक्षा या कलम 21 म्हणा किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणा किंवा एक प्रकारे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क किंवा शोषणाविरुद्धचा हक्क यावरचे प्रश्न अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातल्या कलम 21 बाबतचे प्रश्न हे अधिक आहेत. तर त्यामुळे कलम 21च्या प्रश्नातून असणारा जो काही जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे तो आपण चांगल्या अर्थाने व्यवस्थित पद्धतीने तयार ठेवला पाहिजे. त्यानंतर घटक राज्यांची निर्मितीचा क्रम. आता पहा, जर तुम्ही अगोदरच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर भारतातल्या विभिन्न घटक राज्यांच्या स्थापनेचा किंवा निर्मितीचा क्रम सुद्धा 3 ते 4 वेळा या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीचा क्रम या ठिकाणी लावा किंवा त्याचा योग्य क्रम जो आहे तो विचारात घ्या किंवा एका बाजूला घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधीचा जो काही कालखंड आहे आणि एका बाजूला घटक राज्यांची नावं आणि जोड्या लावा, अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न जो काय तो विचारलेला आहे. म्हणजे जास्ती करून प्रश्न घटक राज्यांच्या निर्मितीचा योग्य क्रम लावा अशाच प्रकारचा आहे. कधी कधी या ठिकाणी जोड्या लावाच्या बेसिसवर सुद्धा तो विचारला गेलेला आहे. त्यामुळे घटक राज्यांच्या निर्मितीच्या क्रम याविषयीची माहिती सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. किंबहुना या ठिकाणी कोणत्या घटक राज्याची कोणत्या कालखंडात स्थापना झालेली आहे, कोणत्या घटक राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा केव्हा मिळालेला आहे, विशेषतः सिक्कीमच्या बाबतीत 35वी आणि 36वी घटनावस्ती या अनुषंगाने असणारं महत्त्व निश्चितच आपल्याला मान्य करावं लागेल. तर एक प्रकारे या ठिकाणी हाही भाग आपण विचार घेणं गरजेचं आहे. मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे याही बाबतचे प्रश्न कधी ना कधी आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे मूलभूत कर्तव्यांचा असणारा जो काही आपला भाग आहे तो सर्व अर्थाने तयार असला पाहिजे. त्याविषयीची सुद्धा भरपूर माहिती मी संभाव्य प्रश्नविश्लेषणामध्ये विस्ताराने दिलेली आहे.
विशेषतः मूलभूत कर्तव्यांच्या बाबतच्या बाबतीचा विचार करत असताना डॉक्टर सुवर्णसिंह समितीच्या बाबतीत या ठिकाणी एक प्रकारे प्रश्न जो आहे तो विचारलेला आपल्याला पाहायलाच मिळतो. पण एकदा आयोगाने न्यायमूर्ती JS वर्मा समिती की जी अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालखंडामध्ये मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने काय उपाययोजना करता येऊ शकतात या दृष्टीने स्थापन केलेली होती. तर अशा या न्यायमूर्ती JS वर्मा समितीच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे. तर त्यामुळे त्याही दृष्टीने आपली तयारी ही असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संविधान सभेविषयी सखोल अभ्यास आवश्यक, विशेषतः संविधान निर्मितीतील कायद्यांचा सखोल आपला अभ्यास असणं आवश्यक आहे. कारण की तुम्ही पाहू शकता की काल परवाच्या झालेल्या 30 एप्रिलच्या एक्झाममध्ये पण याच प्रकारच्या संविधान सभेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये ज्या कायद्यांनी प्रभाव टाकलेला आहे, ज्या ब्रिटिश राजवटीतील कायद्यांनी प्रभाव टाकलेला आहे, त्या कायदेविषयीचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर जर विचार केला तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या बाबतीत जो प्रश्न विचारला गेलेला आहे किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळाची स्थापनेला या ठिकाणी 50 वर्षे कधी पूर्ण झाली, 1987ला पूर्ण झाली, तर मग 1937चा त्याची स्थापना आहे 1935च्या कायद्याद्वारे. तर 1935च्या भारतीय संघराज्य कायद्याद्वारे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची स्थापना किंवा मुंबई प्रांतातल्या असणाऱ्या विधिमंडळाची स्थापना आणि मग या ठिकाणी 1937 ते 1987 हा कालखंड विचार घेता महाराष्ट्राच्या विधिमंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली 1987 मध्ये. तर इथं ह्या संदर्भ कुठे जोडलेला आहे, ते 1935च्या कायद्याशी जोडला गेलेला आहे. तर त्याही अनुषंगाने किंवा संविधान सभेच्या ज्या काही कामकाजाचा विचार जर केला तर या ठिकाणी कोणकोणत्या कायद्यांचा संविधान सभेच्या कामकाजावर प्रभाव पडलेला आहे आणि त्यातल्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने आपला 1773 पासून ते 1947 स्वातंत्र्याभिषेक अधिनियमापर्यंतचा हा जो काही संबंध कायद्यांचा भाग आहे तो आपला असला पाहिजे. म्हणजे केवळ 9 डिसेंबर 1946 नंतरचीच प्रोसेस किंवा संविधान सभेचं कामकाज आपल्याला माहिती पाहिजे अशातला भाग नाही आहे. तर त्याआधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिटिशांनी जे केलेले कायदे आहेत त्या कायद्यांचाही सखोल आपला अभ्यास झाला पाहिजे, कारण की त्याही दृष्टीने अनेक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यानंतर घटनाविषयीचा जर विचार केला तर साधारणपणे या ठिकाणी या विशिष्ट घटनादुरुस्त्यांवरचे प्रश्न अधिकाधिक आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. विशेषतः 24व्या घटनावलीचा प्रश्न विचारलेला आयोगाने, 52व्या घटनावलीचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, 91व्या घटनावलीचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, 42व्या आणि 44व्या तर विचारलेले आहेतच आणि जास्त करून 42व्या आणि 44व्या घटनावलीचे प्रश्न राज्यसेवा पूर्वमध्ये आपल्याला पाहायला मिळतील की 44व्या घटनावलीने कोणत्या प्रकारच्या बदलांचा विचार केलेला होता, 42व्या घटनावलीने नेमके कोणत्या प्रकारचे बदल केले गेले होते, त्यातल्या तरतुदी कोणत्या आहेत. तर त्या संबंध 42 आणि 44व्या घटनादुरुस्ती संबंधीच्या तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने आणि सखोल पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे. विशेषतः भारतामध्ये आणि एक प्रकारे सध्या महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर जे काही सत्ता संघर्षाचं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं मागच्या काही कालावधीमध्ये, तर त्यात कुठेतरी या ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा आणि 10वं परिशिष्ट याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर त्यामुळे 52वी घटनावली आणि 91वी घटनावली यालाही आपण विसरता कामा नये, कारण की जे काही प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत त्यामध्ये 52व्या घटनावलीविषयीचा प्रश्न विचारला गेलेला आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. तर त्या अनुषंगाने 91व्या घटनावलीला पण इथे विसरता कामा नये, कारण की सध्याच्या पातळीवर असणारं जे काही राजकारण महाराष्ट्रामधलं आहे त्या दृष्टीने 52वी आणि 91वी घटनावली आणि त्याचबरोबर 10वं परिशिष्ट याला विशेष महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 24व्या घटनावलीचा संदर्भ सुद्धा का म्हणतोय मी, का तर त्याचा कुठेतरी केशवानंद भारती खटल्याच्या आधारावर संबंध आहे, किंबहुना कलम 368च्या घटनावली प्रक्रियेशी सुद्धा संबंध आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 24व्या घटनावलीचा ही एरिया जो आहे तो आपला चांगला असला पाहिजे. तर एक प्रकारे या संबंध महत्त्वाच्या घटनावली तर पाहाव्यात, पण त्याचबरोबर अलीकडच्या सर्व महत्त्वाच्या घटनावलींवर सुद्धा आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे. विशेषतः 100व्या घटनावलीपासून 105व्या घटनावलीपर्यंतचा संबंध भाग जो आहे तोही पाहावा, किंवा त्याच्या आधीच्या मग 98वी घटनावली असेल किंवा 99वी घटनावली की जी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाविषयी झालेली होती आणि ती नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली की जी या ठिकाणी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या सूचनातून होती. तर मागच्या काही कालावधीमध्ये किरण रिजिजू या माजी कायदेमंत्री, कारण की त्यांचा आता कालपरवाच या ठिकाणी केंद्र सरकारने किंवा एक प्रकारे त्यांना कायदामंत्री पदावरून या ठिकाणी पदमुक्त केलं गेलेलं आहे किरण रिजिजू यांना. पण किरण रिजिजू यांनी मागच्या काही कालावधीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची विधानं केली कॉलेजियम पद्धतीविषयीची, तर त्यातून जो काही न्यायालय आणि सरकार यांच्यामधला संघर्ष पाहायला मिळाला, तर त्याही अनुषंगाने कॉलेजियम पद्धतीविषयी किंवा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाविषयी किंवा 99व्या घटनावलीविषयी या सर्व अनुषंगाने आपली तयारी ही असली पाहिजे. तर त्या अर्थाने अलीकडच्या महत्त्वाच्या घटनावलीही आपण पाहाव्यात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी इथं सांगू इच्छितोय की आयोगाने घटनावली पद्धतीच्या दृष्टीने विविध देशांशी तुलना विचारात घेऊन सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड अशा या
देशांच्या घटनास्थी प्रक्रियेच्या पातळीवर भारताच्या घटनास्थी प्रक्रियेची तुलना करून सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर मी ही गोष्ट इथं जाणीवपूर्वक सांगतोय की तुम्ही मागच्या संबंध प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर तुम्हाला असं लक्षात येईल की विभिन्न गोष्टींविषयीची इतर देशांच्या घटनांशी तुलना करून किंवा भारतीय राज्यघटनेतल्या विभिन्न संकल्पनांची इतर देशांच्या राज्यघटनांशी तुलना करून प्रश्न भरपूर वेळा आयोगाने विचारलेले आहेत. कशा पद्धतीने ही तुलना आहे, केवळ घटनास्थी बाबतीतच आहे का इतरही बाबतीतची आहे याचा संदर्भ पुढे मी आणून देणारच आहे. पण एक गोष्ट इथं आहे की एकदा जो प्रश्न आहे तो आयोगाने याही पद्धतीने विचारला आहे की अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड यांच्या घटनास्थी प्रक्रियेविषयीची काही विधानं आणि भारताच्याही घटनास्थीच्या प्रक्रियेविषयीचं एक विधान, अशा प्रकारे 4 देशांच्या घटनास्थी प्रक्रियेविषयीची तुलना करून या ठिकाणी प्रश्न विचारल्यावर भर दिला होता. तर त्यामुळे घटनास्थीचा अभ्यास करत असताना याही एक प्रकारे तुलनेचा विसर आपल्याला पडता कामा नये. त्यानंतर संसदीय आणि विधिमंडळीय कामकाज, तर एक लक्षात घ्या की हा जो एरिया आहे तो आपला कच्चा एरिया असतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संसदीय किंवा विधिमंडळीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या प्रश्नांची तयारी योग्य पद्धतीने करता येत नाही किंवा त्या प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर त्याला योग्य प्रकारे टॅकल करता येत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो एरिया आहे तो आपला खूप चांगल्या पद्धतीने तयार असला पाहिजे, कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी आहेत, तांत्रिक बाजू आहेत. तर संसदीय आणि विधिमंडळ कामकाज यामध्ये कामकाजाची भाषा, तर जनरली या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पातळीवर विचार केला तर या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेतून या ठिकाणी कामकाज चालतं. संसदेच्या पातळीवर हिंदी आणि इंग्रजी आणि त्या घटकरांच्या पातळीवर या ठिकाणी सभागृहाच्या अध्यक्षाच्या परवानगीने सदस्य जो काय तो आपल्या मातृभाषेमध्ये भाषण करू शकतो. तर एक प्रकारे कामकाजाची भाषा असेल, सभागृहातील महासचिव पदाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे एकदा की महासचिव हा संसद सदस्यांचा मित्र, मार्गदर्शक, एक प्रकारे तत्वज्ञ असतो, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी महासचिव पद सभागृहातील एक महत्त्वपूर्ण असं प्रशासकीय पद आहे की जे संसद सदस्यांना विभिन्न प्रकारच्या कामकाजामध्ये मदत करत असतं, किंवा संसद सदस्यांनाच नव्हे तर अध्यक्षांना सुद्धा या ठिकाणी मदत करत असतं. तर त्या अर्थाने महासचिव पदाची असणारी भूमिका याविषयी विस्ताराने माहिती जी काय आहे ती मी संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये दिलेली आहे की जे सभागृहामध्ये काम करणारं एक प्रशासकीय पद आहे. त्याचबरोबर या ठिकाणी व्हेटो पॉवरच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने 2-3 वेळा विचारलेले आहेत. त्यात निरंकुश नकाराधिकार, गुणात्मक नकाराधिकार, तात्पुरता नकाराधिकार, पॉकेट नकाराधिकार, हे जे काही सर्व व्हेटो पॉवरचे जे प्रकार आहेत किंवा या ठिकाणी नकाराधिकारासंबंधीचे जे प्रकार आहेत त्यांची कन्सेप्च्युअली माहिती आणि त्यांचा वापर कुठं नेमका केला जातो या अर्थाने सुद्धा या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो एरिया आहे या संसदीय कामकाजातला व्हेटो पॉवर संबंधीचा, तर तोही आपला चांगला तयार असला पाहिजे आणि याच्याविषयीचा प्रश्न सुद्धा मी संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये घेतलेला आहे, तो आपण त्याच्यात पाहू शकता. त्याचबरोबर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान म्हणजे आता कशा अर्थाने, तर आपल्याकडे कलम 108 नुसार या ठिकाणी संसदेची जी काही संयुक्त बैठक आहे ती पार पडते आणि एक प्रकारे या संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानाच्या दृष्टिकोनातून कलम 118 मध्ये तरतूद केली गेलेली आहे. संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानाच्या अनुषंगाने कलम 118 मध्ये सुद्धा तरतूद आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद ही या ठिकाणी कलम 108 नुसार आहे. किंवा केव्हा संसदेची संयुक्त बैठक विचार घेतली जाते, तर जेव्हा या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाच्या मंजुरीवर मतभेद निर्माण होतात किंवा एखाद्या सभागृहाकडून एखादं विधेयक फेटाळलं जातं, तेव्हा राष्ट्रपती अशा प्रकारची संसदेची संयुक्त बैठक बोलावतो. पण जेव्हा या ठिकाणी संसदेची संयुक्त बैठक बोलावली जात असते तेव्हा त्या बैठकीचं अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष बसवतात. ते जर अनुपस्थित असतील तर या ठिकाणी लोकसभेचे उपाध्यक्ष बसवतात, तेही अनुपस्थित राज्यसभेचे उपसभापती बसवतात आणि जर तेही अनुपस्थित असतील तर या ठिकाणी त्या संयुक्त बैठकीच्या अंतर्गत जे कोणी सदस्य असतील तेच या ठिकाणी एक प्रकारे सर्वानुमते ठरवतात की कोण या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषविणार. तर या अर्थाने असणारी जी काही तरतूद आहे की जी कलम 118 च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, तर त्याचाही संदर्भ आपण इथे विसरता कामा नये. या सर्व पातळीवर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. नागरिकत्वाच्या बाबतीचा प्रश्न शक्यतो अधिक वेळा विचारला गेलेला नाहीये. क्वचितच या ठिकाणी एखादा प्रश्न जो आहे तो आयोगाकडून विचारला गेलेला आहे किंवा खूप झालं तर 2 वेळा आयोगाने विचारलेला आहे. तर त्यामुळे या टॉपिक विषयीचा भाग जो आहे तो आपण विचारात घ्यायचा नाही असंही नाहीये. प्रश्न विचारलेला असल्यामुळे आगामी कालखंडात तो प्रश्न विचारला जाईल याबाबत एक प्रकारे सांगता येऊ शकतं किंवा तो विचारलाही जाऊ शकतो, कदाचित विचारलाही जाऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी नागरिकत्वाविषयीचा जो टॉपिक आहे तो घटनेतील तरतुदीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि त्याबाबतच्या असणाऱ्या कायद्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तर नागरिकत्वाबाबतच्या ज्या काही घटनेतल्या कलम 5 ते 11 मधल्या तरतुदी आहेत त्या आपल्या पूर्णपणाने तयार असाव्यात. किंबहुना नागरिकत्व कायदा 1955 पासून 2019चा जो काही सुधारित कायदा आहे या संबंध पातळीवरचे असणारे जे काही
वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेषतः नागरिकत्व कायदा 1955 मधले जे काही निकष आहेत नागरिकत्वासंबंधीचे, की कोणत्या आधारावर भारतामध्ये नागरिकत्व प्रदान केलं जातं, मग ते जन्माने असेल, वंशोत्पादने असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी समिलीकरणाच्या आधारावर असेल, असे वेगवेगळे जे काही 5 निकष आपल्याकडे नागरिकत्व कायदा 1955 मध्ये स्पष्ट केलेले आहेत. तर त्या निकषांच्याही पातळीवरचा आपण अभ्यास चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि बदल म्हणजे कोणते किंवा दुरुस्त्या म्हणजे कोणत्या, तर जे काही 2019च्या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या अनुषंगाने जे काही तिथल्या धार्मिक अल्पसंख्याकांना भारताच्या नागरिकत्वाच्या शासनातून प्राप्ती केली जाईल किंवा प्राप्ती होईल, अशा प्रकारची जी काही तरतूद 2019च्या सुधारित कायद्यामध्ये विचार घेतलेली आहे. तर त्या दृष्टीतून असणाऱ्या संबंध तरतुदी किंवा 2019चा सुधारित हा जो काही नागरिकत्व कायदा आहे तो भारतातल्या कोणत्या घटक राज्यांच्या शासनातून लागू नाहीये याही बाबतीत असणारा भाग असेल. तर या सर्व पातळीवर आपला अभ्यास जो आहे तो थोडासा अपडेट असला पाहिजे. त्यानंतर घटनेतील सर्व महत्त्वाची कलमे करणं आवश्यक आहे. आता कलमांवर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप जे काय आहे ते त्या एरियाच्या अनुषंगाने आपण तयार ठेवण्याची गरज आहे. की जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी एखाद्या राज्यपाल घटकाविषयीचा प्रश्न विचारला जातो तर त्यावेळेस या ठिकाणी कलमांचा प्रश्न हा प्रकर्षाने तयार ठेवला पाहिजे. कारण की राज्यपालाविषयीचे जेवढे काही प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत ते कलमांना धरूनच विचारलेले आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीच्याही अनुषंगाने, पंतप्रधान व मंत्रिपरिषदेच्याही अनुषंगाने, म्हणजे राजकीय प्रणालीमध्ये जे जे काही घटक येतात त्यावरचे बहुतांश प्रश्न आयोगाने या ठिकाणी कलमावर आधारित विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे तो एरिया आपला राजकीय प्रणालीच्या अनुषंगाने कलमांचा परिपूर्ण असला पाहिजे. किंबहुना एक प्रकारे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हेही राजकीय प्रणालीमध्येच मोडणारा भाग आहे. तर त्याच्याविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा कलमावर आधारित विचारले. विधान परिषदेच्या स्थापनेसंबंधीचाही प्रश्न कलम 169, विधान परिषदेची निर्मिती किंवा विधान परिषद नष्ट करणं याविषयीची कलम 169 असेल, त्याही बाबतीचा प्रश्न आयोगाने या कलमावर विचारलेला आहे. त्यामुळे राजकीय प्रणालीच्या रचनातून असणारा जो भाग आहे तो कलमाच्या रचने खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरचे प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाने कलमांच्या रचनातून विचारलेले आहेत. आणि इतरही भारतीय संविधानातली जी काही महत्त्वपूर्ण कलमं आहेत तेही आपण तयार ठेवली पाहिजेत. आणि विशेष म्हणजे मी कलमांचं स्वतंत्र असं एक यूट्यूब लेक्चर जे काय ते केलेलं आहे. घटनावस्तीचाही सुंदर असं यूट्यूब लेक्चर केलेलं आहे. तर त्यामुळे घटनावस्ती याचं सुंदर असं यूट्यूब लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. महत्त्वाची कलमे याच्याही बाबतीचं सुंदर असं यूट्यूब लेक्चर आपल्या चॅनलवर आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही लेक्चर्स मी यासाठी बघा म्हणतोय कारण की त्यातून तुमची कलमांची आणि घटनावस्ती या दोन्हींचीही रिव्हिजन होऊन जाईल. एवढंच नव्हे तर कशा पद्धतीने कलम लक्षात ठेवायची, याची तुलना नेमकी कशा पद्धतीने लक्षात ठेवायची याचाही जो काही टेक्निक जे काय आहे ते त्या व्हिडिओजमध्ये मी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कलमे आणि घटनावस्ती याबाबतचं जे काही आपलं यूट्यूब लेक्चर आहे ते निश्चितपणे आपल्या चॅनलवर जाऊन आपण रिव्हिजन वगैरे पाहायला काही हरकत नाही. त्यानंतर या ठिकाणी वैधानिक कार्यपद्धती. आता पहा की इथून पुढचा जो एरिया मी या 3 पातळीवर स्पष्ट केलेला आहे तो आपला अगदी कमकुवत एरिया आहे. कमकुवत एरिया का, तर या एरियावरचे प्रश्न सहसा आपले चुकतातच कारण की त्याचा आपला सखोल अभ्यास नसतो. का नसतो? कारण की त्यासाठी जे काही आपण या ठिकाणी संदर्भ साहित्य वापरतो ते या ठिकाणी आपलं चांगलंच संदर्भ साहित्य असतं असं मी म्हणणार नाही. म्हणजे विशेषतः कोणत्या बाबतीचा, तर एक प्रकारे या ठिकाणी संसदीय आयुध आणि संसदीय समित्यांच्या बाबतचा जो काही भाग आहे तो अभ्यासत असताना आणि विशेषतः त्या संसदीय आयुध किंवा तंत्राविषयीचा टॉपिक अभ्यासत असताना आपण चांगल्या प्रकारचं संदर्भ साहित्य वापरणं गरजेचं आहे. मी सजेस्ट करतो त्या ठिकाणी नेहमी सुभाष कश्यप यांच्या आपली संसद या पुस्तकाचं नाव. का? कारण की आपली संसद या सुभाष कश्यप यांच्या पुस्तकामध्येच खऱ्या अर्थाने संसदीय आयुध आणि तंत्राविषयीची विस्तृत माहिती चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. किंबहुना जे काही आपण याच्या आधीचा एरिया पाहिला कोणता, संसदीय कामकाज, तर याही संसदीय कामकाजाविषयीची खूप चांगली माहिती सुभाष कश्यप यांच्या आपली संसद या पुस्तकामध्ये दिली आहे. तर त्यामुळे तो भाग जो आहे की जो आपला कमकुवत असतो तिथं बऱ्याचशा तांत्रिक गोष्टी आहेत. आणि विशेषतः म्हणजे कोणत्या गोष्टी, तर प्रश्नोत्तराच्या तासामधले असणारे जे काही बारकावे आहेत किंवा तारांकित प्रश्नाच्या बाबतीचे नियम काय असतात, अतारांकित प्रश्नाबाबतचे नियम काय असतात, अल्पावधीच्या सूचना प्रश्नाबाबतचे नियम काय असतात, त्या कन्सेप्ट काय आहेत, पूरक प्रश्न कशाला म्हटलं तर पुरवणी प्रश्न किंवा एक प्रकार पूरक प्रश्न म्हणजे काय, त्याचबरोबर या ठिकाणी 0 तास प्रहर हा नेमका काय असतो, त्याची कन्सेप्ट काय आहे, ती खऱ्या अर्थाने संसदीय नियमाच्या अंतर्गत येते का. त्याचबरोबर या ठिकाणी स्थगन प्रस्ताव किंवा तहकूब प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव आणि निंदाविंजक प्रस्ताव याच्यामध्ये फरक काय असतो का दोन्ही एकच असतात. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षवेधी सूचना, हरकतीचा मुद्दा किंवा हक्कभंगाचा प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, कपात प्रस्ताव, या सगळ्या संसदीय आयुध आणि तंत्राविषयीचे प्रश्न मी संभाव्य प्रश्नविश्लेषणामध्ये घेतलेले आहेत.
आपण मागे सगळे व्हिडिओज काढून पहा. या सगळ्या जेवढे काही महत्त्वपूर्ण असे संसदीय आयुध किंवा तंत्र आहेत त्याच्याविषयीचे प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेले पण आहेत आणि मी त्याचं विश्लेषण विस्ताराने घेतलेलं पण आहे. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे योग्य प्रकारचं संदर्भ साहित्य आणि ऑथेंटिक संदर्भ साहित्य जर तुम्ही या टॉपिकसाठी वापरलं तर निश्चितपणे त्याचा आपला एकही मार्क जाऊ शकणार नाही. का तर या ठिकाणी याविषयीचे प्रश्न विचारत असताना आयोगाने याच संदर्भ साहित्यातून विचारण्यावर भर दिलेला आहे. बऱ्याच वेळा या ठिकाणी तुम्हाला हेही लक्षात येईल की या टॉपिकची माहिती तुम्हाला या ठिकाणी केवळ सुभाष कश्यप यांच्याच पुस्तकात प्राप्त होईल असं मी म्हणणार नाही. तर राज्यसभेच्या वेबसाईटवर सुद्धा जर केला तर तुम्हाला या ठिकाणी या संबंध संसदीय आयुक्त किंवा तंत्राविषयीची माहिती विस्ताराने वाचायला मिळेल. त्याच्या PDF पण तुम्हाला प्राप्त होतील. तर त्यामुळे या ठिकाणी हा टॉपिक जो आहे तो आपला चांगला तयार पाहिजे. अविश्वास प्रस्तावापासून या ठिकाणी स्थगन प्रस्तावापर्यंत, लक्षवेधी सूचनेपासून या ठिकाणी सभात्यागापर्यंत, हक्कभंगाच्या प्रस्तावापासून या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या तासापर्यंत, शून्य प्रहाराच्या तासापासून या ठिकाणी हरकतीच्या मुद्द्यापर्यंत, कपात प्रस्तावापर्यंत सगळ्या प्रकारच्या इव्हन अभिभाषणाच्या दृष्टिकोनातून असणारे जे संसदीय आयुध आहे त्याचाही विचार इथं आपण करण्याची गरज आहे कारण त्याच्या पण बाबतीत प्रश्न आयोगाने विचारले. तर हा जो टॉपिक आहे तो आपला खूप चांगल्या पद्धतीने तयार पाहिजे कारण की बरेचशी मुलं या ठिकाणी या टॉपिकला सोडून देतात का तर याविषयीची माहिती लक्षात राहत नाही म्हणून किंवा हा विषय थोडासा कन्सेप्च्युअली आहे म्हणून. तर त्यामुळे असं होऊ नये आणि हा टॉपिक आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैधानिक कार्यपद्धती संसदीय आणि विधिमंडळीय स्तरावर. तर वैधानिक कार्यपद्धतीचा सुद्धा प्रश्न तुम्ही वारंवार विचारलेला पाहायला मिळेल की जो या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे. का तर इथंही बरेचशी मुलं या ठिकाणी चुकतात. त्यामुळे या वैधानिक कार्यपद्धती संसदेतली असणारी वैधानिक कार्यपद्धती आणि राज्य विधिमंडळातली असणारी वैधानिक कार्यपद्धती चांगल्या पद्धतीने तयार ठेवायची असेल तर या ठिकाणी ही जी काही संसदेच्या पातळीवरची असणारी वैधानिक कार्यपद्धतीची कलमं आहेत आणि ही जी काही राज्य विधिमंडळाच्या पातळीवर असणारी वैधानिक कार्यपद्धतीची कलमं आहेत ती या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने वाचून काढावीत आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावीत. मी पाठ करावीत असं म्हणणार नाही. तुम्ही जर याला योग्य पद्धतीने समजून घेतलं आणि लक्षात ठेवलं तर त्याला पाठ करायची गरज पण भासणार नाही की सत्र समाप्ती झाल्या कारणाने आपले विधेयक जे काय आहे ते व्यपगत होणार नाही. तर मग एक प्रकार या ठिकाणी या अनुषंगाने इंग्लंडमध्ये स्वरूप कसं आहे, भारतामध्ये स्वरूप कसं आहे, कारण की याच्याविषयी सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी मागे मी आपल्या संभाव्य प्रश्नोत्तरामध्ये घेतलेला आहे की इंग्लंडमध्ये या ठिकाणी सत्र समाप्ती झाल्या कारणाने ठराव किंवा इतर जे काही या ठिकाणी कामकाज आहे ते काय होतं तर रद्द होतं आणि भारतामध्ये या ठिकाणी ठराव आणि कामकाज जरी रद्द होत असलं तर या ठिकाणी विधेयके अप्रभावित राहतात. विधेयके अप्रभावित राहतात म्हणजेच काय तर ती विधेयके व्यपगत होत नाहीत किंवा नष्ट होत नाहीत सत्र समाप्ती झाल्या कारणाने. तर यामुळे या ठिकाणी इंग्लंड आणि भारताची तुलना करून सुद्धा या वैधानिक कार्यपद्धतीचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आणि एक प्रकारे या संबंध तरतुदींच्या अनुषंगाने संसदेच्या पातळीवर कलम 107(3), कलम 107(4) आणि कलम 107(5) मधल्या तरतुदीच्या दृष्टीने सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आणि राज्य विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा कलम 196(3), 196(4), 196(5) च्या दृष्टीने सुद्धा ज्या काही तरतुदी आहेत त्याच्याविषयी सुद्धा वैधानिक कार्यपद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा जो काही वैधानिक कार्यपद्धतीचा टॉपिक आहे तो पण आपण चांगला अभ्यासणं आवश्यक आहे. तुम्ही याला आणखी एकदा रिव्हिजन टाकून या ठिकाणी पाहू शकता, वाचू शकता किंवा या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने लक्षात पण ठेवा. त्यानंतर हाही एरिया जो संसदेशी संबंधित आहे, हे सगळे जे घटक आहेत ते संसद आणि राज्य विधिमंडळाशी संबंधित घटक आहेत. तर संसदीय समित्यांचा हा जो एरिया आहे की जिथं आपल्याला या ठिकाणी आयोगाने आर्थिक समित्यांविषयीचे प्रश्न अधिकाधिक विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. कधी कधी आयोगाने विशेषाधिकार समिती याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. कधी कधी आयोगाने विभिन्न प्रकारच्या ज्या काही संसदेतल्या कार्यरत असणाऱ्या समित्या आहेत त्याही दृष्टीने प्रश्न विचारलेले आहेत. मग कधी या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारले, अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, विशेषाधिकार समितीच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, लोकलेखा समितीच्या पातळीवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, सार्वजनिक उपक्रम अंदाज समिती हेही पातळीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे एरिया जो काय आहे तो आर्थिक समित्यांविषयीच्या प्रश्न विचारण्याचा अधिक आहे. पण त्याचबरोबर आपण सर्वसाधारण समिती आणि विधी समित्यांचाही एरिया तयार ठेवला पाहिजे की ज्यामध्ये या ठिकाणी कामकाज विषयक समित्यांचा विचार करता येतो, नियम समितीचा विचार करता येतो, या सर्वसाधारण समित्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर विधी समित्यांच्या पातळीवर प्रवर समिती असेल, संयुक्त समिती असेल, उपविधान समिती असेल, तर अशा अनेक प्रकारच्या विधी समित्यांवर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आणि आर्थिक समित्यामध्ये तर ऑब्व्हियसली या ठिकाणी ज्या काही 3 प्रकारच्या समित्या आहेत, लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती, याची पूर्ण अर्थाने अप टू डेट तयारी आपली असली पाहिजे, पूर्ण तयारी असली पाहिजे. कारण की मागच्या प्रश्नपत्रिकामध्ये या सर्व बाबतीत प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे जे 3 एरिया आहेत, वैधानिक कार्यपद्धती, संसदीय आयुध किंवा तंत्र आणि संसदीय समित्यांचा भाग, तर हा
असा एरिया आहे की जिथं अधिकाधिक आपले मार्क्स जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि म्हणून हा आपला एरिया चांगल्या पद्धतीने तयार पाहिजे. त्यानंतर भारत, ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांशी तुलना करून विचारलेले प्रश्न. जर तुम्ही मागच्या संबंध प्रश्नपत्रिका पाहिल्या तर जसं मी मागाशी म्हटलं की घटनावस्तूच्या पातळीवरची असणारी जी काय तुलना आहे विविध देशांशी करून किंवा विविध देशांच्या घटनांशी तुलना करून अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. तसंच या ठिकाणी भारत, ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांशी तुलना करून विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप सुद्धा कोणकोणत्या बाबतीत पाहायला मिळतं. तर असे तुलनावजा प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी संसदेची तुलनाच्या प्रश्नातून पाहायला मिळालेले आहेत की भारताच्या संसदेची अमेरिकेच्या संसदेशी तुलना करणं किंवा ब्रिटनच्या संसदेशी तुलना करणं याही दृष्टीने प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी न्यायिक पुनर्रचना हा टॉपिक जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे, कारण की याच्याविषयीच्या तुलनेविषयीचे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत की भारताच्या न्यायिक पुनर्रचनाची ब्रिटनच्या एक प्रकार अमेरिकेच्या न्यायालयीन पुनर्रचनाशी तुलना करणं किंवा ब्रिटनमध्ये तर न्यायालयीन पुनर्रचना हे विधी नियमामध्ये मान्यच नाही आहे याचाही प्रश्नातून विचार करणं. तर एक प्रकारे या ठिकाणी न्यायालयीन पुनर्रचनातून असणारे ही संबंध देशांच्या पातळीची तुलना असेल. पंतप्रधान पदाची भारताची ब्रिटिश पंतप्रधानावर केली गेलेली तुलना किंवा भारताचा पंतप्रधानाच्या सदस्यत्वाच्या पातळीवर या ठिकाणी असणारी ब्रिटनच्या पंतप्रधानाची तुलना की ब्रिटनचे पंतप्रधान हे हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असले पाहिजेत, मात्र भारताचे पंतप्रधान हे या ठिकाणी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी चालतील ज्यावेळेस ते शपथ घेत आहेत त्यावेळेस, मात्र 6 महिन्याच्यात त्यांनी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारलं पाहिजे. तर अशी जी काही तुलना आहे ती तुलना करून विचारलेले पंतप्रधान पदाविषयीचे प्रश्न असतील किंवा इतर बाबतीत असणारे प्रश्न असतील. म्हणजे तुलनात्मक पद्धतीने वेगवेगळ्या देशांच्या घटनांशी तुलना करून विचारले जाणारे प्रश्न जे आहेत त्याचंही प्रमाण अधिक आहे, त्यामुळे तोही एरिया आपला चांगला तयार असला पाहिजे. तर एक लक्षात घ्या की जर का कुणाला या ठिकाणी या तुलनावजा एक प्रकारे अधिक सखोल अभ्यास करायचा असेल तर मी एक पुस्तकाचं नाव सजेस्ट करतोय जे आहे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे कुलदीप बोराळकर. तर या बोराळकर सरांचं एक 3 राज्यघटना म्हणून असणारं पुस्तक आहे की ज्यामध्ये या ठिकाणी एक प्रकारे अमेरिका, ब्रिटन आणि चीन या 3 राज्यघटनांची भारताच्या राज्यघटनेशी तुलना करून जे काही या ठिकाणी आढावा आहे तो घेतलेला आहे. तर बोराळकर सरांचे कुलदीप बोराळकर यांचं हे पुस्तक खूप चांगलं आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी तुलनावजा अभ्यासासाठी. त्यानंतर घटनेची मूलभूत चौकट आणि केशवानंद भारती खटलाविषयी तयारी आवश्यक. आता पहा की याचा संदर्भ मी यासाठी देतोय का तर आपल्याला माहिती असेल 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्याच्या बाबतचा निर्णय जो काय तो आलेला होता आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 2023 आपलं सध्या चालू आहे. 2023च्या स्तरावर या ठिकाणी आपली राज्यसभा पूर्वपरीक्षा होते आहे आणि 2023 ते 1973 किंवा 1973 ते 2023 हा जो कालखंड आपण पाहिला तर केशवानंद भारती खटल्याला 50 वर्षे पूर्ण होतात. केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाला 50 वर्षे पूर्ण झालेली आहे 2023 मध्ये. तर त्या दृष्टिकोनातून आयोगाला या खटल्याविषयी किंवा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीविषयी, मूलभूत आराखड्याविषयी प्रश्न विचारायला अधिक वाव आहे. याचा अर्थ असा नाही की याच्या आधी प्रश्न विचारलेले नाही आहेत असं नाही आहे. तर याच्या आधी सुद्धा आयोगाने या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकट आणि मूलभूत आराखड्याविषयी सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे या येणाऱ्या जून 23च्या एक्झाममध्ये पण प्रश्न विचारला तर ते काही नवल असणार नाही आहे. तर त्यामुळे हा जो काही खटला आहे आणि त्या राज्यघटनेची जी काही मूलभूत चौकट आहे याची पूर्ण अर्थाने तयारी आपली असली पाहिजे. आणि विशेष म्हणजे मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितोय की एक प्रकारे या खटल्याची आणि एक प्रकारे या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत आराखड्याविषयीची माहिती घेत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायाधीशांनी या खटल्यामध्ये जे जे काही मतं मांडलेली आहेत या मूलभूत आराखड्याविषयी किंवा मूलभूत चौकटीविषयी किंवा मूलभूत चौकटीच्या अंतर्गत कोणती वैशिष्ट्ये येतात, पायाभूत वैशिष्ट्ये येतात की जी कधीच भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर रद्द करता येत नाहीत, काढून टाकता येत नाहीत, अशी जी काही पायाभूत वैशिष्ट्ये आहेत की जी प्रत्येक न्यायाधीशांनी त्याची यादी वेगवेगळी स्पष्ट केलेली आहे. तर ती यादी नेमकी काय आहे त्याचाही संदर्भ मी संभाव्य प्रश्नविश्लेषणामध्ये दिलेला आहे. तर त्यामध्ये याबाबतची माहिती आपण पाहू शकता. तर एक प्रकारे या ठिकाणी या केशवानंद भारती खटल्याची संपूर्ण अर्थाने तयारी आपली असली पाहिजे. 24व्या घटनास्थळी शासनाचा संबंध काय, 29व्या घटनास्थळी शासनाचा संबंध काय, किंबहुना या ठिकाणी या गोलकनाथ खटल्याच्या दृष्टीने असणारा केशवानंद भारती खटल्याचा संबंध काय आहे, मूलभूत चौकट, घटनेचा सरनामा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे या सर्व अर्थाने असणारा याच्याशी संबंध काय आहे तोही इथं आपण अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रशासन या घटकाविषयीचे मागील प्रश्न पाहावेत. आता प्रशासन या घटकाविषयीचे मागील प्रश्न का पाहावेत, कारण की प्रशासन हा घटक आणि त्यावरचे विचारलेले प्रश्न याची आपल्याला पूर्ण अर्थाने माहितीच नसते.
म्हणजे बहुतांश मुलं तर या ठिकाणी प्रशासन या घटकाकडे दुर्लक्षच करतात. त्यांना असं वाटतं की प्रशासन या घटकाविषयी नेमका प्रश्न काय विचारला जातो हेच लक्षात येत नाही. त्यामुळे प्रशासन या घटकाविषयीचे प्रश्न जर आपण पाहिले तर या ठिकाणी ते बहुतांश प्रश्न कशाविषयी विचारलेले आहेत, तर कधी काळी या ठिकाणी आयोगाने प्रश्न भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 2018 विषयी विचारलेला आहे. 1988चा जो काय भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आपला आहे त्यातला सुधारित कायदा म्हणून भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 2018 कडे पाहिलं जातं. त्याचबरोबर मंत्रिमंडळ सचिवालयाविषयीचा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, कॅबिनेट सेक्रेटरीएट. त्यानंतर PMO ऑफिसच्याही दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे या ठिकाणी राज्य सचिवालय असेल, मंत्रिमंडळ सचिवालय असेल, मंत्रिमंडळ सचिव असेल, राज्याचा मुख्य सचिव असेल किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सुधारित कायदा 2018 असेल, 1988चा कायदा असेल, हे सगळे प्रशासन या घटकाशी रिलेटेड विषय आहेत. तर प्रशासन या घटकामध्ये या सर्व गोष्टी मोडतात. तर त्यामुळे या ठिकाणी या सर्व अर्थाने मग ते आता सध्या मोठ्या प्रमाणात EDचं नाव गाजतंय मागच्या या काही कालावधीमध्ये. त्यामुळे संचनालय, कारण की EDला एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असं म्हटलं जातं आणि एक प्रकारे मराठीमध्ये त्याला एक प्रकारे प्रवर्तन संचनालय असंही आपल्याला म्हणता शकेल. तर एक प्रकारे या ठिकाणी संचनालय हा भाग नेमका काय, राज्य संचालनालयाअंतर्गत कोणती संचालनालय येतात, माहिती योजना महासंचालनालय असेल, नगर प्रशासन संचालनालय असेल, शिक्षण विषयक संचालनालय असेल, उच्च शिक्षण संचालनालय असेल, तंत्र शिक्षण संचालनालय असेल, वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने असणारे अनेक प्रकारची संचालनालय महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जे राज्य शासनाच्या विविध खात्यामध्ये कार्यरत आहेत. तर या संचालनालयाविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, कारण की तो प्रशासन या घटकाचाच पार्ट आहे. तर त्यामुळे हा घटक अभ्यासत असताना, प्रशासन या घटकाचा अभ्यास करत असताना अधिक व्यापक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. तर या प्रशासन घटकाविषयीचा एक प्रश्न मागे थोडासा वेगळ्या पद्धतीने आयोगाने विचारलेला आहे राज्यसेवेमध्येच, की एका शासकीय नोकरास लाच घेताना पकडण्यास्तव तयार केलेल्या सापळ्यात फेनॉल्फथेलिन पावडर लावलेल्या नोटा वापरल्या गेल्या गुन्ह्यासाठी पुरावा म्हणून त्यावर शिंपडलेल्या सोडियम कार्बोनेट डॅश रंगाचे व्हावे हवे. तर याचं उत्तर आहे जांभळ्या रंगाचे व्हावे हवे, की जेणेकरून सापळा रचल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला त्या भ्रष्टाचाराच्या दृष्टीकोनातून एक प्रकारे पकडता यावं की तो भ्रष्टाचार करतो या अर्थाने. तर यामुळे या ठिकाणी सोडियम कार्बोनेट शिंपडलेले जे काय आहे तर त्याचा रंग कोणत्या पद्धतीचा व्हावा असावे, तर जांभळ्या रंगाचा हवे असं त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. तर अशाही प्रकारचे प्रश्न थोडेसे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या दृष्टीकोनातून विचारलेले आहेत. म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 2018 विषयीचे प्रश्न 2 ते 3 वेळा विचारलेले आहेत आणि याही टाईपचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यानंतर ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स याच्याविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. विशेषतः या ठिकाणी राज्यपालांच्या या ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स किंवा पदनाम श्रेणीमध्ये असणारं स्थान असेल, मुख्य निर्वाचन आयुक्तांचं असणारं स्थान असेल, किंवा लोकसभा अध्यक्षांचंही असणारं या ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मधलं असणारं स्थान किंवा दर्जा असेल, याही दृष्टीकोनातून आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे ही जी काही ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सची पूर्ण यादी जी आहे आपल्याला, की ज्याचा संदर्भ मी आपल्या संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये दिलेला आहे, की या संबंध यादीला आपल्याला जर पाहायचं असेल तर या ठिकाणी मी ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी PDF स्वरूपात टाकलेली आहे, त्यात तुम्ही ती पाहू शकता. किंवा जर कोणाला ठिकाणी ही पूर्ण ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सच्या दृष्टीकोनातून असणारी संबंध ऑथेंटिक जी काही यादी आहे ती पाहिजे असेल तर ती पण मी या ठिकाणी आपल्या टेलिग्रामवर पुन्हा एकदा टाकू शकतो. तर याची जी PDF आहे ती नेटवर पण अवेलेबल आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपल्या अवेलेबल आहे. तर ही शासनाकडून एक प्रकारे पब्लिश केलेली ही यादी आहे. असं नाही की या ठिकाणी मी काही ती कोणत्यातरी इतर सोर्सेस थ्रू प्राप्त केलेली आहे. तर शासनाकडूनच या ठिकाणी राष्ट्रपती सचिवालयाच्या माध्यमातून ती एक प्रकारे प्रसारित केलेली यादी आहे. तर त्यामध्ये पहिल्या स्थानापासून ते जवळपास या ठिकाणी 28-29 स्थानापर्यंत असणारे जे काही संबंध पदांची यादी, की ज्यामध्ये काही घटनात्मक पदांचा विचार केलेला आहे, काही प्रशासकीय पदांचा विचार केलेला आहे, तर ती संपूर्ण ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सची यादी पदनाम श्रेणीबाबतची ही जी काही स्थान व दर्जानुसार असणारी यादी आहे ती आपण नजरेखालून घातली पाहिजे, की कोणत्या व्यक्तीचं किंवा कोणत्या पदाचं कोणत्या ठिकाणी स्थान आहे. आता इथं राज्यपालाविषयीचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. त्यानंतर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याही बाबतचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता, किंवा एक प्रकारे लोकसभा अध्यक्षांच्याही बाबतीचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. तर त्यामुळे हा भाग बऱ्याच वेळा विचारलेला आयोगाने, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढून बघा, 2 ते 3 वेळा प्रश्न आयोगाने याच्यावर विचारलेला आहे. त्यानंतर कधी कधी एक वेगळ्या टाईपचे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले, जसं एक थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न आयोगाने का विचारला होता मला लक्षात आलं नाही, पण विचारला होता की पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत होत्या, त्यातील कोण डावखुरे नाहीत किंवा नव्हते. आणि मग ही संबंध वेगळ्या महान व्यक्तींची यादी यामध्ये दिली होती, की ज्यामध्ये बराक ओबामा, बिल क्लिंटन, महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, बिल गेट्स, टॉम क्रूज, मेरिलिन मनरो, अंजेलिना जोली, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर.
तर एक एक लक्षात घ्या की या संबंध व्यक्तींपैकी कोण व्यक्ती डावखुरे नाहीत किंवा नव्हते या अर्थाने हा प्रश्न विचारलेला होता आणि याचं उत्तर होतं ते म्हणजे वरीलपैकी कोणी नाही, सगळेच या ठिकाणी डावखुरी आहेत. इव्हन आपले सध्याचे असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील डावखुरी आहेत असंही या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल. तर या ठिकाणी या संबंध दर्शनातून ह्या वेगवेगळ्या व्यक्तींची नावं देऊन हा प्रश्न विचारला गेला होता, हे इथं नाकारता येऊ शकत नाही. तर असेही वेगळ्या टाईपचे प्रश्न इथं विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय कॉमनवेल्थ विषयीचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही या ठिकाणी याच्या आधीची प्रश्नपत्रिका आपण काढून पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की एकदा प्रश्न आयोगाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी सुद्धा विचारलेलं आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कायमस्वरूपी जे कार्यालय आहे किंवा कायमस्वरूपी कुठं ते स्थित आहे, तर हेग स्थित आहे किंवा एक प्रकारे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अंतर्गत असणाऱ्या न्यायाधीशांची जी काही नियुक्ती आहे ती नियुक्ती किती कालावधीसाठी केली जात असते, तर 9 वर्षाच्या कालावधीसाठी. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी विधानं देऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयीचा प्रश्न आयोगाने विचारला होता. इव्हन कॉमनवेल्थ विषयीचा सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारची विधानं देऊन प्रश्न आयोगाने विचारलेला होता. तर त्यामुळे कॉमनवेल्थ असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल, अशा आंतरराष्ट्रीय घटकांविषयीचे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेत. आणि तशाच टाईपचा एक प्रश्न पोलादी पडदा किंवा आयर्न कर्टन याविषयीचा प्रश्न विचारला होता आयोगाने. तो कसा होता पहा की डॅश यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा किंवा आयर्न कर्टन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. तर कोणीही वापरली होती, तर याचं उत्तर होतं विन्स्टन चर्चिल. दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी 1945च्या अंतर्गतच म्हणता येऊ शकेल, तर एका भाषणामध्ये सर विन्स्टन चर्चिल यांनी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी हे जे काही विभाजन आपल्याकडे दुसऱ्या महायुद्धानंतर झालं, तर त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक प्रकारे सर विन्स्टन चर्चिल यांनी या साम्यवादी देश असणारा रशिया आणि एक प्रकारे युरोपातले असणारे देश, युरोपियन देश या अर्थाने असणारी तुलना करून, म्हणूनच या ठिकाणी तर म्हटलेलं आहे की मुक्त पाश्चात्य यांच्यातील आणि साम्यवादी यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी कोणी अशा प्रकारची आयर्न कर्टनची भूमिका स्पष्ट केली होती, तर सर विन्स्टन चर्चिल यांनी एका भाषणाद्वारे ती स्पष्ट केली होती. तर याचं विस्तृत माहिती, विस्तृत वर्णन मी संभाव्य प्रश्न विश्लेषण या व्हिडिओजमध्ये दिलेलं आहे, त्यात तुम्ही ते पाहू शकता. तर पोलादी पडदा किंवा आयर्न कर्टन हा शब्द या ठिकाणी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांच्यातली जी काही बर्लिन भिंत आहे त्याही दृष्टिकोनातून या ठिकाणी वापरलेली संज्ञा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नंतर मग 1989मध्ये जेव्हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकीकरण झालं तेव्हा ही बर्लिन भिंत पाडली गेली. तर त्या अर्थाने पोलादी पडदा किंवा आयर्न कर्टन याचा विषय जो काय तो आपल्याला सांगता येऊ शकतो. तर असे वेगळ्या टाईपचे प्रश्न सुद्धा आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. तोही भाग आपण विचार घ्यायची गरज आहे. विशेषतः मी या ठिकाणी सध्या भारतामध्ये G20 परिषदेच्या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या शहरामध्ये असणारे उपक्रम चालत आहेत, समारंभ होत आहेत, तर त्याही दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. कारण की G20 परिषदेचं अध्यक्षपद सध्या आपल्याकडे असल्यामुळे या ठिकाणी या अर्थाने एखादा तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर राजकीय प्रणालीच्या अंतर्गत विचार केला तर या ठिकाणी हा जो एरिया आहे तो आपण चांगला तयार ठेवावा, कारण की याविषयीचे प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले आहेत. याच्यामध्ये न्यायिक पुनरावलोकन घटकाची तयारी ही उत्तम झाली पाहिजे. कारण की तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका संबंध काढून पाहिल्या तर न्यायिक पुनरावलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू विषयीचे प्रश्न आयोगाने तुलनात्मक तर विचारले आहेतच आहेत की भारताची अमेरिकेच्या न्यायिक पुनरावलोकनाशी तुलना किंवा ब्रिटनशी तुलना करून तर प्रश्न विचारलेले आहेतच आहेत, पण त्याचबरोबर न्यायिक पुनरावलोकनाच्या कन्सेप्च्युअली दृष्टिकोनातून प्रश्न विचारण्यावर अधिकाधिक भर दिलेला आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कन्सेप्टवर आधारित खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर त्यामुळे न्यायिक पुनरावलोकनाचा भाग आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. त्याबरोबर न्यायालयीन सक्रियतेविषयीचा सुद्धा प्रश्न, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम विषयीचा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. जनहित याचिका आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिझमच्या दृष्टीकोनातून असणारा संबंध जोडून सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे न्यायिक पुनरावलोकन आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम हे दोन्ही कन्सेप्ट आपल्या चांगल्या तयार असल्या पाहिजेत. त्याचीही माहिती संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये दिलेली आहे. त्यानंतर केंद्राच्या संबंधामध्ये सर्व संबंध, कायदेशीर संबंध असतील, प्रशासकीय संबंध असतील, वित्तीय संबंध असतील, GSTच्या दृष्टिकोनातून असणारे तत्त्वे असतील, केंद्राच्या संबंधाविषयीचे सर्व आयोग, मग त्यामध्ये सरकारी आयोग असेल, राजमन्नार कमिशन असेल, पंच आयोग असेल, या सगळ्या आयोगांच्या संबंध ज्या काही शिफारशी आहेत त्याचाही आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण की सांगायचा मुद्दा हाच आहे की मागच्या 30 एप्रिलच्या एक्झाममध्ये पण सरकारी आयोगाच्या एकंदरीत सदस्याविषयीचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे या केंद्राच्या संबंधांचे रिलेटेड असणारे संबंध आयोग सुद्धा आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. आणि त्यातल्या त्या ठिकाणी विभागीय परिषदेविषयीचा भाग सुद्धा आपण अभ्यासावा. का तर या ठिकाणी विभागीय परिषदेविषयीचे 2 प्रश्न आयोगाने मागच्या संबंध 2013 ते 2022च्या अंतर्गत विचारलेले आहेत. एकदा आंतरराज्य परिषद कलम 263 नुसार घटनेमध्ये जे काही आंतरराज्य परिषदेविषयीची तरतूद केलेली आहे, तर त्या आंतरराज्य परिषदेविषयीचाच प्रश्न 2021च्या एक्झाममध्ये पण आयोगाने विचारलेला आहे.
विभागीय परिषदाविषयीचे प्रश्न 2 ते 3 वेळा विचारलेले आहेत. त्यामुळे विभागीय परिषदेचा भाग किंवा राज्य पुरस्कार कायदा 1956 नुसार 5 विभागीय परिषदांची स्थापना केली गेलेली आहे आणि ईशान्य विभाग परिषद कायदा 1971 नुसार 6वी विभागीय परिषद या अर्थाने एक प्रकारे ईशान्य विभागीय परिषदेची स्थापना केलेली आहे. तर या विभागीय परिषदेमध्ये त्याचे अध्यक्ष कोण असतात, उपाध्यक्ष कोण असतात, तर या सर्व पातळीवरची संबंध माहिती मी विभागीय परिषदेच्या त्या प्रश्नांमध्ये विस्ताराने सांगितलेली आहे. तर ती पण आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासावी की जेणेकरून त्याही बाबतचा प्रश्न जर विचारला गेला तर आपली परिपूर्ण तयारी असावी. त्यानंतर या ठिकाणी कलम 262च्या अनुषंगाने सुद्धा असणारी जी काही माहिती आहे ती आपली तयार पाहिजे. जसं आंतरराज्य परिषद कलम 263 महत्त्वपूर्ण आहे, तसंच या ठिकाणी एक प्रकारे या आंतरराज्य परिषदेचा अभ्यास करण्याबरोबरच कलम 262 दृष्टिकोनातून असणारी कलम 262(1) आणि कलम 262(2) या दृष्टिकोनातून असणारे ज्या दोन्ही तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात, कारण की याचा संबंध कुठे ना कुठे या ठिकाणी एक प्रकारे केंद्राच्या प्रशासकीय संबंधामध्ये सांगता येतो की नदी खोऱ्यातील पाणी वाटपाचा वाद असेल, नदी पाणी वाटपाचा वाद असेल तर किंवा नदी पाटपावर नियंत्रणासंबंधीचा वाद असेल तर या दृष्टिकोनातून या ठिकाणी संसद कायद्याद्वारे तरतूद करेल आणि संसद कायद्याद्वारे तरतूद करत असताना कोणत्याही प्रकारच्या न्यायालयाला अधिकारता असणार नाही अशी 262(2) मधील तरतूद सुद्धा आपलं लक्षात ठेवावी लागेल. आणि पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार केंद्र शासनाला अशा प्रकारच्या वादांना सोडवण्याकरता लवा स्थापन करण्याचा अधिकार. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी पाणी तंटा अधिनियम 1956 हाही महत्त्वपूर्ण आहे, किंबहुना या ठिकाणी या दोन्ही तरतुदी महत्त्वाच्या आहेत. आणि एक प्रकारे या ठिकाणी या कलम 262च्या दृष्टिकोनातून कोणती विस्तृत तरतुदी विचार घेतलेली आहे त्याचाही संदर्भ महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे केंद्राचे प्रशासकीय संबंध, कायदेशीर संबंध आणि वित्तीय संबंध पाहत असताना याला विसरता कामा नये. त्यानंतर राजकीय प्रणालीमध्ये या ठिकाणी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, विधानसभा, विधान परिषद सभापती यावरील प्रश्न वारंवार विचारण्याचं प्रमाण अधिक आहे. जर का तुम्ही मागच्या संबंध प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर हा जो एरिया आहे राजकीय प्रणालीचा त्यामध्ये या 2 पदाविषयीचे प्रश्न अधिकाधिक विचारले गेलेले आहेत, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याविषयीचे. जर आपण कंबाईनच्या प्रीच्या एक्झामचा जर आढावा घेतला किंवा कंबाईन प्रीच्या संबंध प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर त्यामध्ये राज्यपाल घटकाविषयीचे प्रश्न, महाधिवक्ता, महान्यायवादीबाबतचे प्रश्न हे अधिक प्रमाणात विचारलेले आहेत. पण जर तुम्ही राज्यसभा पूर्व परिषदेचा जर या ठिकाणी मागच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतला तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती विषयीच्या प्रश्नांचं स्वरूप हे अधिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्याही बाबतच्या प्रश्नांचं प्रमाण हे अधिक आहे. त्यानंतर सार्वजनिक धोरण. आता पहा की सार्वजनिक धोरण हा जो काही विषय आहे तो अभ्यासत असताना या ठिकाणी बहुतांश विद्यार्थ्यांना हे कळत नाही की सार्वजनिक धोरण हा टॉपिक राज्यसभा पूर्व परीक्षेला आहे का नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांना ते माहितीच नसतं की सार्वजनिक धोरण हा विषय किंवा हा सब टॉपिक आपल्या राज्यव्यवस्थे अंतर्गत परीक्षेमध्ये आहे. आणि जेव्हा मग त्याच्याविषयीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना वाटतं की हा प्रश्न अशा पद्धतीने का विचारला गेला आणि कोणत्या अँगलने विचारलेला आहे. काही लोक त्याचा आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक्सच्या सब्जेक्टच्या अंतर्गत विचार करतात, तर काहींना माहिती असेल तर या ठिकाणी सार्वजनिक धोरण या अर्थाने त्याचा विचार केलेला आहे असा विचार करतात. प्रत्येक वेळेस आर्थिक धोरणच विचारलं जाईल असं नाहीये, कारण की धोरणामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने असणारी धोरण आहेत. तर जर तुम्ही मागच्या संबंध प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर आपल्या लक्षात असेल की या ठिकाणी शिक्षणविषयक धोरणावरचे प्रश्न सर्वाधिक विचारले गेलेले आहेत. शिक्षणविषयक धोरणाविषयीचे प्रश्न. मग शिक्षणविषयक धोरणामध्ये या ठिकाणी एक प्रकारे उच्च शिक्षणविषयक धोरणाविषयीचा विद्यापीठ शिक्षण आयोग असेल किंवा एक प्रकारे माध्यमिक शिक्षणाविषयीचा माध्यमिक शिक्षण आयोग असेल, NCERT विषयीचा प्रश्न असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी DS कोठारी आयोगाच्या एक प्रकारची शिफारशी दृष्टिकोनातून असणारा प्रश्न असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च शिक्षणाशी संबंधित किंवा माध्यमिक शिक्षणाशी संबंधित किंवा एक प्रकारे शिक्षण आयोगाशी संबंधित शिक्षणविषयक धोरणाच्या दृष्टिकोनातून असणारे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी UGC विषयीची सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि विशेषतः उच्च शिक्षणांतर्गत UGC हिरा हायर एज्युकेशन एम्पॉवरमेंट रेग्युलेशन एजन्सी म्हणजे UGCच्या ऐवजी हिरा नावाची एजन्सी स्थापन केली जावी. त्या अनुषंगाने यशपाल समितीच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारची शिफारशी आहेत त्याचाही संदर्भ देऊन प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. किंवा या ठिकाणी राईट टू एज्युकेशन 2009चा हा जो काही कायदा आहे त्याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याचबरोबर आगामी कालखंडात जर येणाऱ्या जूनच्या एक्झाममध्ये NEP 2020 म्हणजे एक प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबतीचा प्रश्न विचारला तर तेही काही चुकीचं असणार नाही आहे. कारण की सध्या पूर्ण देशपातळीवर नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जे काही केंद्र सरकारकडून दिशानिर्देश दिले जाऊ लागलेले आहेत, घटक राज्यांकडून त्याच्याबाबतच्या हालचाली ज्या काही सुधारलेत त्याचा विचार करता
या नवीन शैक्षणिक धोरण 2020 विषयीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे शिक्षणविषयक धोरणामध्ये जे काही विचारलं गेलेलं आहे ते सगळं आपण इथं अभ्यासणं आवश्यक आहे. कारण एक लक्षात घ्या की शिक्षण व्यवस्था हाही घटक या ठिकाणी राजस्व मेन्समध्ये अभ्यासाला आहे. त्यानंतर परराष्ट्र धोरणाविषयीचा प्रश्न सार्वजनिक धोरणाच्या टॉपिकमध्ये विचारलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जे काही पूर्वलक्षी कृती धोरणाचा विचार मांडला गेलेला होता, ॲक्ट ईस्ट अँड थिंक वेस्ट या अर्थाने, तर ते एक प्रकारे सुद्धा आपण धोरण तयार ठेवलं पाहिजे. नेबरहुड फर्स्ट किंवा शेजारी प्रथम धोरण सुद्धा नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर राबवलं. तर हे नेबरहुड फर्स्ट धोरण काय, ॲक्ट ईस्ट थिंक वेस्ट हे काय धोरण काय होतं, किंवा PV नरसिंहराव सरकारच्या कालखंडामधलं लुक ईस्ट पॉलिसी हे काय धोरण, परराष्ट्र धोरणाच्या पातळीचं धोरण काय होतं. तर नरेंद्र मोदींच्या काळातलं परराष्ट्र धोरणाचं स्वरूप, PV नरसिंहराव यांच्या काळातलं असणारं लुक ईस्ट पॉलिसी नावाचं स्वरूप, किंवा एक प्रकारे पंडित नेहरूंच्या कालखंडातली अलिप्तवादाची भूमिका किंवा पंचशील तत्वासंबंधीची भूमिका, तर या सर्व पातळीवरचे प्रश्न आयोगाने परराष्ट्र धोरणाच्या धोरणातून विचारलेले आहेत. मग त्यामुळे या ठिकाणी पूर्वलक्षी कृती धोरण, ॲक्ट ईस्ट थिंक वेस्ट, शेजारी प्रथम किंवा नेबरहुड फर्स्ट धोरण, पंडित नेहरूंच्या काळातलं अनाक्रमण, हस्तक्षेप, अखंडता व सार्वभौमत्व, परस्पर सहकार्य आणि शांततामय सहअस्तित्व या 5 पंचशील घटकांवर आधारित असणारं पंचशील तत्वासंबंधीचं या ठिकाणी पंडित नेहरूंचं धोरण, अलिप्तवादी धोरण आपण त्याला म्हणू शकतो. तर या संबंध परराष्ट्रविषयक धोरणासंबंधीची माहिती आपण ठेवली पाहिजे. का तर त्या दृष्टिकोनातून आयोगाने प्रश्न परराष्ट्रविषयक धोरणाच्या दृष्टीने विचारलेले आहेत. तर करंट अफेअर्सच्या पातळीवर या ठिकाणी या शेजारी प्रथम धोरणाचा विचार आपण करू शकतो, किंवा या ठिकाणी एक प्रकारे पंचशील तत्वाचा विचार आपण या ठिकाणी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार म्हणून सुद्धा करू शकतो. तर या सर्व अर्थाने आपली तयारी पाहिजे. त्यानंतर लोकसंख्याविषयक धोरणाबाबत सुद्धा 3 ते 4 वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. विशेषतः राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण 2000 याविषयीचा प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण 2000 किंवा दुसरं लोकसंख्याविषयक धोरण 2000 याबाबतची उद्दिष्ट किंवा त्यातल्या संबंध शिफारशी याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. 1976चं पहिले लोकसंख्याविषयक धोरण आपल्याकडे जाहीर झालेलं होतं. त्यानंतर दुसरं लोकसंख्याविषयक धोरण अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण 2000 या रूपाने जाहीर झालं होतं. तर त्यातली अल्पकालीन उद्दिष्ट, मध्यमकालीन उद्दिष्ट, दीर्घकालीन उद्दिष्ट, त्यानंतर एक प्रकारे शैक्षणिक पातळीवरच्या गळतीच्या दृष्टीकोनातून प्रमाण कमी करण्याच्या उद्दिष्टाचा विचार असेल, मुलींच्या विवाहाचं वय 18 वरून 20 वर्षे करण्याविषयीची शिफारस असेल, अशा अनेक ज्या तरतुदी आहेत की ज्या या धोरणातल्या महत्त्वपूर्ण आहेत की ज्याच्याविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी हा राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण 2000चा भाग जो काय तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावा. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना याचाही संदर्भ सार्वजनिक धोरण या टॉपिकमध्ये आपण विचार घेऊ शकतो. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत की ज्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना किंवा इतरही अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत लोककल्याणकारी स्वरूपाच्या, त्याही आपण अभ्यासणं आवश्यक आहे. कारण की त्याही दृष्टिकोनातून सार्वजनिक धोरण या टॉपिकमध्ये प्रश्न विचारायला वाव आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय योग धोरण याही दृष्टीने प्रश्न आयोगाने विचारलेला. विशेषतः प्रथमतः आपण राष्ट्रीय योग धोरण जे काय ते 1988ला स्वीकारलं. 2003 मध्ये त्याची जी काही व्याख्या आहे ती 13 ते 35 या दृष्टिकोनातून असणारे युवक या अर्थाने केली होती. 2014 मध्ये ते 15 ते 29 या अर्थाने असणारी युवक याची व्याख्या केली होती. तर या पातळीवर असणारे राष्ट्रीय योग धोरण याही दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर मानवी हक्क विषयक प्रश्नांचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या रचना निवड समितीविषयीचे प्रश्न आयोगाने बराच वेळ विचारलेले आहेत की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना नेमकी कशी आहे, कोणकोणत्या इतर आयोगांचे अध्यक्ष या आयोगाचे सदस्य म्हणून विचार घेतले जातात, किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या निवडीमध्ये जी निवड समिती म्हणून कार्य करणारी यंत्रणा असते ती कोणती असते. तर मग एक प्रकारे पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष असतील किंवा राज्यसभेचे उपसभापती असतील, लोकसभा विरोधी पक्ष मधला नेता असेल किंवा एक प्रकारे राज्यसभेतला विरोधी पक्ष नेता असेल, गृहमंत्री असतील, तर अशा या सगळ्यांना मिळून बनलेली जी काही निवड समिती असते या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची निवड करणारी, तर त्या पातळीवरचा असणारा संदर्भ सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेला आहे वेगवेगळ्या प्रश्नांच्या रूपाने. कधी कधी प्रश्न याही पद्धतीने आयोगाने या मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून विचारलेले आहेत. तसं खालील विधाने विचारात घ्या. भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर 1 जानेवारी 2019 मध्ये सुरू होणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणुकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली आणि भारतात यापूर्वी जिनिव्हा स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 ते 13 आणि 2013 ते 16 या कार्यकाळासाठी निवडला गेला होता. वरीलपैकी कोणते विधाने किंवा विधान सत्य आहेत? पर्याय उत्तरे फक्त अ आणि ब, फक्त क, वरील सर्व.
तर फक्त अ आणि ब ही विधान या ठिकाणी सत्य आहेत, क हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का तर भारत यापूर्वी जिनिव्हा स्थित मानवी हक्क परिषदेवर एक प्रकारे 2008 ते 10, 2012 ते 14, त्यानंतर 2015 ते 17 आणि 2019 ते 21 या कालखंडामध्ये या ठिकाणी एक प्रकारे विचारात घेतला गेलेला होता. मग आता इथं या संबंध वेगळ्या कालखंडात तो या मानवी हक्क परिषदेवर या ठिकाणी जिनिव्हा स्थित मानवी हक्क परिषदेवर निवडला गेलेला होता. 8 ते 10, 12 ते 14, 15 ते 17, 2019 ते 21. आणि सर्वप्रथम या ठिकाणी जी काही निवड आहे ती 2006 मध्ये झाली होती मानवी हक्क परिषदेवर भारताची. तर या अर्थाने हे विधान चुकीचं आहे. फक्त वरची दोन विधाने जी काही ती बरोबर आहेत, म्हणून अ आणि ब याचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येतं. तर अशा या करंट अफेअर्सशी रिलेटेड सुद्धा थोडासा प्रश्न आहे आणि एक प्रकारे मानवी हक्काच्या प्रश्नविषयक दृष्टिकोनातून सुद्धा याला विचारात घेता येऊ शकतं. तर त्यामुळे याही मानवी हक्काविषयीच्या प्रश्नांचा विचार करत असताना अशा प्रकारच्या प्रश्नांचा विचार करण्याची गरज आहे. मग आता तोच उल्लेख मी इथं केलेला आहे. आणि विशेष म्हणजे इथं आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की आसिया पॅसिफिक गटात 2022 ते 24 या कार्यकाळासाठी सुद्धा भारत हा निवडला गेलेला आहे आणि प्रत्येक वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर तो 3 वर्षांचा असतो. त्यामुळे हेही सध्याच्या पातळीवर लक्षात ठेवावं, कारण की करंट अफेअर्सनी याही बाबतीत विचारलं जाऊ शकतं की भारत हा मानवी हक्क परिषदेवर आशिया पॅसिफिक गटातून 2022-24च्या कार्यकाळासाठी निवडला गेलेला आहे का, तर निवडला गेलेला आहे. आणि याआधी तो किती वेळा निवडला गेलेला आहे, तर 2008, 10, 12, 14, 15, 17, 2019, 21 या कार्यकाळासाठी निवडला गेलेला होता आणि सर्वप्रथम 2006 मध्ये तो निवडला गेलेला होता. तर या ठिकाणी हा सगळा जो काही करंट अफेअर्स असणारा भाग आहे तो आपण लक्षात ठेवावा. एवढंच नव्हे तर मानवी हक्क विषयक प्रश्नामध्ये अशाही प्रकारचा प्रश्न आयोगाने मागे विचारलेला आहे की जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व केव्हा संपुष्टात आले, तर 31 ऑक्टोबर 2019 दिवशी संपुष्टात आले. हेही प्रश्न स्वरूपात विचारलेला आयोगाने. त्यानंतर तिहेरी तलाकच्या प्रश्नातून 1 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो, तर मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. का तर या दिवशी या ठिकाणी भारताच्या संसदेने या तिहेरी तलाक विरोधी कायद्याला या ठिकाणी मंजुरी दिलेली होती आणि म्हणून या ठिकाणी 1 ऑगस्ट हा दिवस जो काही तो मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर मुस्लिम महिला हक्क म्हटलं की मानवी हक्काचा प्रश्न आलाच. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या आजपर्यंतच्या अध्यक्ष याही प्रश्नातून आयोगाने प्रश्न विचारले. जयंती पटनायक ते रेखा शर्मा ही जे काही पूर्ण यादी आपल्याला राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांची अध्यक्षांची माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याही अर्थाने राष्ट्रीय महिला आयोगाचे आजपर्यंतचे अध्यक्ष याबाबतची माहिती ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि जमाती आयोगाबाबतचे घटनेतले तरतुदी आणि त्यांची असणारी भूमिका या विषयातून प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. तर त्यामुळे तोही भाग का तर एक लक्षात घ्या की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, जमाती आयोग असेल, महिला आयोग असेल, अल्पसंख्याक आयोग असेल किंवा या ठिकाणी मानवी हक्क आयोग असेल, तर सगळ्यांचा संबंध कुठे ना कुठे या ठिकाणी मानवी हक्कांशी रिलेटेड आहे. त्यामुळे या सगळ्या आयोगांच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे सगळे आयोग राज्यसभा मेन्समध्ये पण या ठिकाणी अभ्यासाला आहेत. तर त्यामुळे यांचा सगळ्यांचा संबंध मानवी हक्काशी जोडला गेलेला असल्यामुळे या कोणत्याही आयोगाविषयी प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो. छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या ॲपच्याद्वारे चालणाऱ्या ज्या काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर ज्यांना कोणाला आगामी राज्यसभा मुख्य परीक्षा आणि संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा यशने घटनावस्ती आणि कलमांची विशेष बॅच करायची असेल तर त्यांच्यासाठी ही आपली बॅच सध्या चालू आहे. 100 रुपयाच्या फीसमध्ये फक्त या ठिकाणी ही बॅच जी काय आहे ती सगळ्याच एक्झामसाठी उपयोगाची आहे, पूर्व परीक्षेला सुद्धा आणि मुख्य परीक्षेला सुद्धा. तर एक प्रकारे घटनावस्ती आणि महत्त्वाच्या कलमांची असणारी ही बॅच जी काय आहे ती आपला केवळ 100 रुपयामध्ये अवेलेबल आहे. प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळेल. 10+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 3 महिने. आणि शिवाय गट ब गट क मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे आणि एक प्रकारे 1350 रुपयांची ही बॅच आहे की ज्यामध्ये सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व घटकांचा समावेश केला गेलेला आहे. एकूण 60+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर हाही भाग आपण इथं आता अभ्यासणं आवश्यक आहे. म्हणजे तो कोणता, तर पंचायती राज व नगर प्रशासन. कारण की आपला जो काही राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे त्यामध्ये पंचायत राज आणि नगर प्रशासन यांचाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे इथं कोणत्या एरियावर अधिकाधिक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, तर आता पहा की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनच्या तुलनेत पंचायत राज आणि नगर प्रशासनावरच्या प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे थोडं कमी आहे. आपण जर या ठिकाणी एक प्रकारे कंबाईन पूर्वच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की पंचायत राजवरचे प्रश्न हे अधिक प्रमाणात विचारले जातात आणि तिथं आपला वीक पॉईंट असतो. का तर तिथं सखोलात जाऊन त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातात.
राज्यसेवा पूर्व परीक्षेलाही प्रश्न विचारले गेलेले आहेत, पण प्रमाण कंबाईन प्रीच्या तुलनेत त्याचं कमी आहे. पण तरीही या ठिकाणी जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाच्याही दृष्टीने प्रश्न विचारलेले आहेत. जिल्हा परिषद हा प्रकार वेगळा, हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडणारा प्रकार आहे. जिल्हा प्रशासन जो का आहे तो हा प्रकार वेगळा, हा स्वतंत्र असा विषय आहे आणि एक प्रकारे तो प्रशासन या घटकाची विचार घेण्याची गरज आहे. मग त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिल्हाधिकाऱ्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो, उपविभागीय अधिकाऱ्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो, महसूल प्रशासनाविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो, पोलीस प्रशासनाविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे जिल्हा प्रशासनाचाही भाग आपण तयार ठेवावा, कारण की आयोगाने मागं असाही प्रश्न विचारला होता की जिल्हाधिकाऱ्याकडची असणारी न्यायिक सत्ता ही कोणत्या कालखंडात कोणत्या गव्हर्नर जनरलने काढून घेतली होती. तर तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, की ज्याने कॉर्नवॉलिस संहितेआधारे जिल्हाधिकाऱ्याकडची न्यायिक सत्ता ही काढून घेतली होती. तर अशाही प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारलेला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचाही टॉपिक आपण तयार ठेवला पाहिजे. त्याचबरोबर 73 आणि 74 घटनावस्ती याला विसरून चालता येणार नाही, कारण की याच्याही बाबतचे अनेक प्रश्न आयोगाने राज्यसेवा पूर्वमध्ये विचारलेले आहेत. किंबहुना 73 74 घटनावस्तीतल्या अनेक ज्या काही कलमांच्या आधारावर असणाऱ्या तरतुदी आहेत, तर त्यातली कलमं आणि त्यातली तरतुदी परफेक्ट आपल्या तयार पाहिजेत. एवढंच नव्हे तर 73 घटनावस्तीच्या शोषणातून असणाऱ्या ऐच्छिक तरतुदी आणि अनिवार्य तरतुदीचाही संदर्भ आपण इथं तयार ठेवला पाहिजे. त्याचबरोबर पेसा ऍक्ट 1996 जी काही भारतीय राज्यघटनेतलं 5वं परिशिष्ट आहे, तर या 5व्या परिशिष्टाशी संबंधित असणारा हा जो काही 1996चा पंचायत एक्सटेन्शन्स टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996चा हा जो काही कायदा आहे तो आपण योग्य पद्धतीने तयार ठेवला पाहिजे. आणि विशेष म्हणजे पेसाविषयीचे अनेक प्रश्न मी या ठिकाणी संभाव्य प्रश्न विश्लेषणामध्ये घेतलेले आहेत आणि त्यातून पेसा कायद्याविषयीची विस्तृत माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा पेसा या कायद्यामध्ये कोणती 10 घटक राज्य येतात, महाराष्ट्रातले कोणते 13 जिल्हे येतात. तर या सगळ्यांचा संदर्भ मी घेतलेला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीमागचा मुख्य हेतू काय होता, मुख्य उद्देश काय होता. तर ह्या सर्व अर्थाने विशेषतः पेसा कायद्याच्या दृष्टीने असणाऱ्या ग्रामसभेचे विशेष अधिकार कोणते आहेत, ग्रामसभेच्या पातळीवरची असणारे जनसंख्यापूर्ती पेसा कायद्याच्या अनुषंगाने 25% आहे. इतर पातळीवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गाव पातळीवर असणारी जनसंख्यापूर्ती ग्रामसभेची ही 15% विचार घेतले जाते, पण पेसा कायद्याअंतर्गत 25% विचार घेतले ते अनुसूचित क्षेत्राच्या पातळीवर. तर अशा या ज्या काही डिफरंट टाईपच्या गोष्टी ज्या आहेत पेसा कायद्याच्या अंतर्गतल्या त्याही आपण इथं चांगल्या पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर इतर घटकांच्या पातळीवर विचार जर केला तर कॅग, महान्यायवादी, महाधिवक्ता, इतर देशांच्या घटनांचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव, म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये इतर देशांच्या घटनेतून कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी स्वीकारल्या गेलेल्या आहेत. मग या ठिकाणी ती संपूर्ण यादी की जी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली आहे की अमेरिकेच्या घटनेतून आपण काय स्वीकारलेलं आहे, आयर्लंडच्या घटनेतून काय स्वीकारलेलं आहे. तर हे संबंध यादी जी काय आहे ते आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. एखादा तरी फॅक्च्युअल प्रश्न त्याच्यावरचा असतो. त्याचबरोबर या ठिकाणी महान्यायवादी आणि महाधिवक्त्या यांच्याही तरतुदीविषयीचा प्रश्न आयोगातून विचारला गेलेला आहे. मग एक प्रकारे कलम 76च्या अनुषंगाने महाधिवक्त्याबाबतची तरतूद असतो, किंवा कलम 76 आणि 88च्या शोषणातून असणारी महान्यायवादीबाबतची तरतूद असो, आणि कलम 165च्या शोषणातून असणारी एक प्रकारे महाधिवक्त्याबाबतची तरतूद असो. तर महान्यायवादी आणि महाधिवक्ता या पदांच्या बाबतची तरतूद असो किंवा त्यांच्या विशेष अधिकारांच्या पातळीवर असणाऱ्या संबंधित तरतुदी असोत त्याही आपण चांगल्या तयार ठेवल्या पाहिजेत. एखादा प्रश्न कॅगविषयी सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. साधारणपणे 2 ते 3 वेळा प्रश्न कॅगविषयी सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे कलम 148 ते 151 शोषणातून असणारी कॅगबाबतची माहिती, त्याचबरोबर कॅग पदाविषयीचे अधिकार आणि कार्य, कॅग पदाविषयीची असणारी राष्ट्रपतीच्या दृष्टीने असणारी भूमिका, की राष्ट्रपतींना त्यांच्याद्वारे जो काही अहवाल सादर केला जातो त्याविषयी तरतूद असेल. तर अशा अनेक कॅग पदाविषयीच्या कार्यकालाविषयीच्या तरतुदी असतील, बडतर्फीविषयीची तरतुदी असतील, यांना अनुषंगून आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर विविध घटक राज्यांची स्थापना आणि राजकीय पक्ष. तर आता एक लक्षात घ्या की राजकीय पक्षाविषयीचा कधीतरी एखादा प्रश्न आयोगातून विचारला गेलेला आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचा एखादा प्रश्न आपण या ठिकाणी विचार केलेला आहे, म्हणून त्याच्यावर थोडीशी नजर टाकावी. विशेषतः या ठिकाणी साम्यवादी पक्षाविषयीचा प्रश्न आयोगाने एकदा विचारला होता की मार्क्सवादी साम्यवादी पक्षाची स्थापना केव्हा झाली, असा एक प्रश्न राज्यसेवेला विचारलेला आहे. तर याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी असा इतर कोणता राजकीय पक्षाविषयीचा प्रश्न आयोगाने विचारलेला नाहीये राज्यसेवा पूर्वला. पण सध्याचं जे काही महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा विचार करता पक्षांतर बंदी कायद्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाविषयीची सुद्धा थोडकी तयारी आपण ठेवावी. आणि चालू घडामोडीविषयक सर्व माहितींचाही संदर्भ आपण या पॉलिटीच्या अनुषंगाने तयार ठेवला पाहिजे. मग त्यामध्ये या ठिकाणी 10व्या परिशिष्टाच्या दृष्टीने असणारा पक्षांतर बंदी कायद्याचा असणारा संबंध हाही चालू घडामोडीच्या दृष्टीने विचार घेतला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडचे वेगवेगळ्या प्रकारच्या घटनावस्तींविषयीचे निर्णय, किंवा विशेषतः या ठिकाणी जी काही आपली 101वी घटनावस्ती
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पातळीवर असणाऱ्या आरक्षणासंबंधीची 10% आरक्षणासंबंधीची शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांच्या पातळीवरचे आरक्षण, तर त्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात केस गेलेली होती, त्यामुळे तो भाग असेल किंवा समान नागरी कायद्याविषयीच्या ज्या काही हालचाली आपल्याकडे भारतामध्ये उत्तराखंडसारख्या घटक राज्यात, गुजरातसारख्या घटक राज्यामध्ये किंवा संसदेच्या पातळीवर राज्यसभेमध्ये खाजगी विधेयक मांडून त्या दृष्टीने झालेली हालचाल असेल, तर या समान नागरी कायद्याविषयीच्या अपडेट असतील सध्याच्या, तर त्याही चालू घडामोडींमध्ये महत्त्वाच्या आहेत. तर अशा अनेक चालू घडामोडीच्या पॉलिटिक्सच्या अँगलने असणाऱ्या अपडेट आपण तयार ठेवावेत, त्याच्याविषयी सुद्धा अभ्यास करणं हे आवश्यक आहे, त्याच्यावर आपण नजर टाकणं हे आवश्यक आहे. तर या सर्व अर्थाने हा जो काही भाग आहे तो आपण अभ्यासला पाहिजे. आणि जाता जाता पुन्हा एकदा मी आपल्या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतोय. पंचायत राज आणि नागरी सुशासन या बॅचलाही आपण या ठिकाणी फक्त 300 रुपयामध्ये प्राप्त करू शकता. ही पण एक स्पेशल बॅच आहे आणि याच्यामध्ये पंचायत राज आणि नागरी सुशासन याबाबतचे संबंध व्हिडिओज आणि विस्तृत नोट्स आपल्याला अवेलेबल होतील. 20+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा आपली सध्या सुरू आहे. 700 रुपयाची ही बॅच आहे आणि याच्यामध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन या संबंध घटकांची अभ्यासक्रमानुसार मांडणी पाहायला मिळेल. 25+ व्हिडिओची बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर याही बॅचेस सध्या आपल्याकडे चालू आहेत. आणि त्याचबरोबर आगामी कालखंडात राज्यव्यवस्थेच्या या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा आपली सुरू होणार आहे. आणि विशेष म्हणजे मी या गोष्टीची वारंवार या ठिकाणी वाच्यता करतोय की आपल्याकडे सध्या आपल्या ॲपच्या माध्यमातून PDF नोट्स बॅच पण सुरू झालेली आहे की ज्यामध्ये फक्त आपल्याला PDF नोट्सच अवेलेबल होतील. व्हिडिओज कोणतेही अवेलेबल होणार नाहीत. आगामी सप्टेंबरमधली जी काही गट ब मुख्य परीक्षेची जी काही तयारी आहे ती करायची असेल तर त्या हेतूने आपली केवळ नोट्स आधारित असणारी ही बॅच सध्या सुरू आहे. सुधारित अभ्यासक्रमांचे सर्व नोट्स याच्यामध्ये आपला राज्यव्यवस्थेच्या प्राप्त होतील. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व विस्तृत नोट्स आहेत. एकूण 40+ PDF फाईल्सच्या या नोट्स आहेत आणि घटकनिहाय प्रश्न विश्लेषणाच्याही याच्यामध्ये नोट्स आपल्याला प्राप्त होतील आणि PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट पण या नोट्सची आपल्याला काढता येऊ शकेल. अशाच प्रकारची राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून सुद्धा असणारी PDF नोट्स बॅच आपली आगामी कालखंडात आपल्या ॲपवर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा सर्व प्रकारच्या बॅचेसविषयीची कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी आपल्याकडे करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण याबाबतची एन्क्वायरी करू शकता. 94 22 470 714 किंवा 88 30 73 96 या ठिकाणी या दोन्ही नंबरवर आपण या संबंध बॅचेसविषयीची माझ्याकडे चौकशी करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी या परीक्षेला जाता जाता या लेक्चरच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आधी आपण कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर अभ्यास करत असताना आपली नजर चुकीने अभ्यास राहिलेला आहे याबाबतचा थोडक्यात आढावा मी येथे घेतलेला आहे. तर मी पुन्हा एकदा अजून सांगतो की या संबंध घटकांचा आढावा घेत असताना मी एकच दृष्टिकोन पुढे ठेवला होता, तो म्हणजे मागच्या संबंध ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण पाहणं आवश्यक आहे या हेतूने. तर मी आणखीन एक गोष्ट इथं सांगू इच्छितो की बऱ्याच जणांकडून मला असं म्हटलं जातं की वारंवार सर या ठिकाणी मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्या असं म्हणतात, पण या ठिकाणी ही गोष्ट बहुतांश विद्यार्थ्यांकडून पाहिली जात नाही. तर एक मित्रांनो लक्षात घ्या की कुणी काही म्हणू, या ठिकाणी मी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पातळीवर असो किंवा इतर कोणत्याही पूर्व परीक्षेच्या पातळीवर किंवा मुख्य परीक्षेच्या पातळीवर असो, मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्या यालाच या ठिकाणी प्राधान्य देणार का? कारण की तोच खऱ्या अर्थाने आपल्या अभ्यासाच्या मूल्यमापनाचा भाग आहे. त्या ठिकाणी जर आपण योग्य पद्धतीने उतरलो तर आपल्याला येणाऱ्या आगामी कोणत्याही परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही, कारण की त्या दृष्टीने आपला परिपूर्ण अभ्यास जो काय तो होत असतो. तर जाता जाता सर्वांना या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 सेशनातून सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना या राज्यसेवा पूर्व परीक्षा सेशनातून शुभेच्छा देतोय आणि सर्वांना GSचा पेपर असो किंवा CSATचा पेपर असो हा सर्वांना उत्तम जावं हीच एक प्रकारे या ठिकाणी अपेक्षा ठेवतोय आणि सर्वांना या दोन्ही पेपरच्या अनुषंगाने आणि पूर्ण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 सेशनातून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आणि आपल्या चॅनलवरच्या संबंध सबस्क्रायबर्सना या ठिकाणी एक प्रकारे शुभेच्छा देतोय. तर जाताना पुन्हा एकदा विनंती की आपल्या YouTube चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला सुद्धा अधिकाधिक पातळीवर या ठिकाणी शेअर करून आणि लाईक करून एक प्रकारे याला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून परीक्षेला जाता जाता आपल्याला कोणत्या गोष्टी नजरेखालून घालायच्या आहेत किंवा नजर चुकीने राहिलेल्या आहेत याचा आढावा योग्य पद्धतीने घेता यावा. धन्यवाद.